आज आपलं 2.5 तास लेक्चर चालेल 12:30 पर्यंत. पंचायत राज नावाचा जो सेक्शन आहे तो आपल्याला आज कम्प्लीट करायचा आहे. कोणता? पंचायत राज. 2.5 तासांचं लेक्चर चालेल आपलं, त्यात आपण पंचायत राज कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. मोस्टली काय होतं की तुम्हाला माहिती आहे की कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये किती प्रश्न येतात? पॉलिटी या घटकावरती विषयावरती 15 प्रश्न येतात, बरोबर? इकडून जा. ह्या 15 प्रश्नांपैकी 2 ते 3 प्रश्न तुम्हाला पंचायत राजवरती येऊ शकतात. किती? 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. हा, लक्षात घ्यायचं. 15 प्रश्न आहेत आणि ह्या 15 प्रश्नांपैकी 2 ते 3 प्रश्न कशावरती येतील तुम्हाला? ह्या पंचायत राजवरती. काय होतं, जेव्हा प्रश्न विचारण्याचं वेटेज वाढतं त्यावेळेस त्यांना डेप्थ मध्ये विचारण्याची शक्यता वाढते. म्हणजे जर प्रश्न विचारणे 15 पैकी जर 7-8 प्रश्न विचारायचे जर असते पंचायत राजवरती, तर मग पंचायत राजचे जे प्रश्न आहेत ते डीप लेवलला घेऊन जाणं त्यांना शक्य होतं. पण आता गंमत अशी की 15 पैकी हार्डली 2 किंवा 3 प्रश्न येणार आहे. त्यामुळे पंचायत राज तुम्हाला इन डिटेल जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर बेसिक जरी गोष्टी केल्या पंचायत राजच्या तरी तुमचं काम होतंय. मग आता बेसिक मध्ये काय केलं पाहिजे? तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे पंचायत राजमध्ये तो येतो समित्या. पहिला मुद्दा कोणता येतो? समित्या. मग तुम्हाला समित्या इन डिटेल थोडंसं चांगलं माहिती असणं अपेक्षित आहे, कारण समित्यांवरती प्रश्न येण्याची शक्यता कशी आहे? जास्त आहे. मग पंचायत राजमध्ये जर प्रश्नच आपण प्रेडिक्ट करायचं जर म्हटलं तर प्रश्न कुठे जाऊ शकतात? त्याच्या समित्यांवरती जाऊ शकते, बरोबर? मग तुम्हाला इथं 2 प्रकारच्या समित्या पाहायला मिळतील. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्या हा एक मुद्दा असेल, आणि दुसरा मुद्दा येतो राज्य सरकारने स्थापन केलेल्या समित्या. या दोघही समित्या तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्या, राज्य सरकारने स्थापन केलेल्या समित्या. डन. म्हणजे तुम्हाला पंचायत राजमध्ये काही नाही आलं तरी चालतं, पण तुम्हाला समित्या बारकाईने माहित असणं अपेक्षित आहे. पहिला मुद्दा. त्याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा जर म्हटलं की पंचायत राजमध्ये काय येऊ शकतं, तर दुसरा मुद्दा येतो 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. मला असं वाटतं की 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती जे आहे याच्यावरती जर प्रश्न विचारायचं जर झालं तर याच्यावरचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला आर्टिकल्स वरती येतात. याचे जे प्रश्न आहेत हे कशावरती येतात? तुम्हाला आर्टिकल्स वरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. आणि आपण आर्टिकल इन डिटेल बघितलंय. तुम्हाला कदाचित आर्टिकलचा विसर पडला असेल. तुम्ही आर्टिकल नोट डाऊन केलेले आहेत. युट्यूबला त्याचा 2.5 तासांचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही अजून 1-2 वेळा बघा परीक्षेच्या अगोदर, तेव्हा ते आर्टिकल कायमच्या डोक्यामध्ये फिक्स होतील. अदरवाईज आर्टिकल विसरून जाण्याची गोष्ट आहे. इतके सगळे आर्टिकल लक्षात नाही राहत. त्याच्यामुळे आर्टिकल आपण ऑलरेडी घेतलेत. त्याच्यामुळे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती मला वाटतं आपण चांगल्या प्रकारे कंप्लीट केली आहे. थोड्याशा काही गोष्टी बाकी असतील तर त्या आपण इथे बघण्याचा प्रयत्न बघून घेऊ. त्याच्यानंतर एक तिसरा मुद्दा येतो, तो म्हणजे ग्राम प्रशासन. कोणता मुद्दा येतो तिसरा? ग्राम प्रशासन. हा तिसरा मुद्दा सुद्धा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. इकडून जा. किती गोष्टी झाल्या? मग तुम्हाला पंचायत राजमध्ये काय करायचं हे तुम्हाला माईक हलवते मागे बसा. मग पंचायत राजमध्ये किती सेक्शन तुम्हाला चांगले माहित असणं अपेक्षित आहे? सगळ्यात महत्वाचं काय माहित पाहिजे तुम्हाला? समित्या. समित्यांवरती प्रश्न येणं यावेळेस त्याची खूप जास्त शक्यता आहे. बरं, समित्यांवरती प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे. मग समित्यांमध्ये तुम्हाला काय माहित पाहिजे? त्याचे 2 अँगल येतात. समित्यांची जे स्थापनेचा जो क्रम आहे, हा स्थापनेच्या क्रमांवरती तुम्हाला प्रश्न ते विचारतात. तुम्हाला समित्या कोणत्या सालामध्ये स्थापन झाली हे माहिती अपेक्षित आहे. म्हणजे समित्यांच्या स्थापनेचा क्रम ते विचारतील. समित्या कधी स्थापन झाली याचं तुम्हाला साल विचारतील. त्याने रिपोर्ट कधी दिला होता, रिपोर्ट विचारणं थोडंसं अवघड आहे, पण तुम्हाला समिती कोणत्या सालामध्ये स्थापन झाली होती हे माहिती असायला पाहिजे. आणि त्या समितीने काही ठळक शिफारसी केल्यात, त्या ठळक शिफारसी माहित असणं अपेक्षित आहे. ठळक म्हणतो बरं, म्हणजे समितीने ज्या काही 15-20 ज्या पण काही शिफारसी केलेल्या असतील त्याच्यापैकी सगळ्यात जास्त महत्वाची शिफारस जी नोट डाऊन करण्यासारखी, म्हणजे 20 मधले 5 कोणत्या महत्वाच्या आहेत एकदम, का ज्या या समितीने शिफारस केल्या आणि त्या फार महत्वाच्या आहेत, अशा तुम्हाला ठळक शिफारसी या समित्यांबद्दलच्या माहित पाहिजे.
म्हणजे समित्यांवरती 3 अँगलनी प्रश्न जातो. एक, समित्यांचा क्रम लावा. 2, त्याची तुम्हाला स्थापनेचे साल माहित पाहिजे, साल जोड्या लावायला विचारू शकतील. आणि 3, त्या समितीने काही महत्वाच्या जर शिफारसी केल्या असतील, ठळक ठळक शिफारसी, त्या माहिती असायला पाहिजे. हा जो कंटेंट जर तुम्ही म्हटला, हा कंटेंट समजून घेण्यापेक्षा पाठांतराचा जास्त आहे. समजलं? तर समित्यांवरती त्या प्रकारचे प्रश्न जातील. दुसरा मुद्दा येतो 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. काय झालं, मागच्या वेळेस पेपरमध्ये याच्यावरती दरवेळेस प्रिलिमला प्रश्न येतो. म्हणजे आय थिंक 2024 ला एक प्रश्न आला होता, 24 ला आला होता की पंचायत राज दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो. तो किती 24 एप्रिलला साजरा केला जातो. तो ह्या 73व्या घटना दुरुस्तीवरती प्रश्न आला. आता प्रश्न कसे येतील, 73व्या घटना दुरुस्तीची लागू करण्याची तारीख काय, 74व्या घटना दुरुस्तीची लागू करण्याची तारीख काय, आणि तारखा तुम्हाला इथे विचारल्या जाऊ शकतील. हे लागू कोणत्या तारखेला केलं, ह्या ज्या तारखा आहेत, ह्या तारखा तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकतील. याचा सगळ्यात महत्वाचा अँगल कोणता पेपरला प्रश्न विचारण्याचा, याचे आर्टिकल्स. याचे आर्टिकल्स आपण पाहिलं होतं, 243 पासून चालू होतं. 243 एबीसीडी वगैरे वगैरे हे सगळे आर्टिकल. म्हणजे 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीवर जर मला त्यांना प्रश्न विचारायचा असेल, त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाचा सेक्शन कोणता येतो, आर्टिकल. आणि म्हणून माझे आर्टिकल तोंडपाठ असायला पाहिजे. इकडे समित्यांबद्दल आपण बोललो, इकडे आर्टिकल बद्दल बोललो. आर्टिकल तुमचे तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. आर्टिकल वरती 100% प्रश्न येतो. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो आपण ग्राम प्रशासन. आता या ग्राम प्रशासनामध्ये तुम्हाला 3-4 लोक आहेत, हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. ग्राम सभा, ग्राम प्रशासनामधले सगळ्यात महत्वाची येते काय, ग्राम सभा. ग्राम सभा म्हणजे काय, किंवा असं एक कंबाईनला पेपरला प्रश्न आला होता पूर्व परीक्षेला, का ग्रामसभेमध्ये कुणाचा समावेश होतो. तर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन माहित पाहिजे ग्रामसभेबद्दल. त्याच्यानंतर गावातला सगळ्यात महत्वाचं पद येतं कोणतं, सरपंच. या सरपंचावरती प्रश्न येणार. तिसरा महत्वाचं पद येतं उपसरपंच. उपसरपंच तुम्हाला थोडस माहित असणं अपेक्षित आहे. आणि एक शेवटचा महत्वाचा मुद्दा येतो कोणता, ग्रामसेवक. हे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे तुम्हाला या सेक्शन मध्ये माहित पाहिजे. म्हणजे ग्राम प्रशासन शिकत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामसभा, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. डन. तर तुम्हाला पंचायत राजवरती कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये कोणते घटक विचारले जातात हे आपण डिस्कस केले. म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. उगाच मग तुम्ही जिल्हा परिषद किंवा तुम्ही पंचायत समिती उगाच इन डिटेल अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. महानगरपालिका, नगरपालिका उगाच इन डिटेल जाऊन अभ्यास करतात. ते इन डिटेल तुम्हाला विचारत नाही. इन डिटेल म्हणजे तो कंटेंटच जास्त विचारत नाही. मग जो कंटेंट विचारत नाही तो आपण करायला नको. आणि म्हणून आपण त्या घटकामध्ये त्या विषयातला कोणता घटक पूर्व परीक्षेमध्ये विचारतात त्या घटकाला आपण टार्गेट करणं अपेक्षित आहे. समजते तुम्हाला? म्हणजे आपली जी टेंडन्सी आहे की एखादं पुस्तक आहे मग आपण ते पुस्तक डायरेक्ट ब्लाइंडली फॉलो करायला सुरुवात करतो. तसं न करता पूर्व परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येतात ते आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती असायला पाहिजे. आणि म्हणून 2018 पासून 2024 पर्यंतच्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेचे क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. तुम्ही ते वारंवार पाहिले पाहिजे म्हणजे दिवसाची सुरुवातच तिथून झाली पाहिजे, क्वेश्चन पेपर पासून. तुम्ही अभ्यासाची सुरुवात करत असतानाच क्वेश्चन पेपरचं एकदा बारकाईनं पाहिलं पाहिजे. एक क्वेश्चन पेपर पाहायला हार्डली 1 तास लागतो, पण 1 तास दिल्यानंतर आपलं फ्युचर ब्राईट होण्याची शक्यता वाढते. आणि म्हणून तुमच्या बॅगमध्ये क्वेश्चन पेपर असणं मॅन्डेटरी आहे. तुम्हाला त्याच्या रिलेटेड त्या प्रश्नाच्या रिलेटेड जे जे इन्फॉर्मेशन भेटत राहील ती तिथं तुम्ही नोट करायला हरकत नाही, नोट करून ठेवली पाहिजे. या प्रकारचा अप्रोच तुमचा असला की तुमचं काम लवकर होतं. ठीक आहे, असायला पाहिजे. क्वेश्चन पेपर बॅगमध्ये असणं अपेक्षित आहे. आपण सुरुवात करूया याच्यामध्ये पंचायत राजमध्ये. तर ह्या पंचायत राजमध्ये तुम्हाला अगोदर मी काही गोष्टी आहेत याच्या बेसिक त्या एक्सप्लेन करतो ज्या आपल्याला महत्वाच्या आहेत. ग्राम प्रशासन याचा जो उल्लेख आहे, ग्राम प्रशासन नावाचा जो उल्लेख आहे, हा कौटिल्याचं जे अर्थशास्त्र नावाचं जे अर्थशास्त्रावरती कौटिल्यांचं जे काम आहे, ह्या कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या ह्या पुस्तकामध्ये ग्राम प्रशासनाचा सगळ्यात अगोदर उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला पहिला मुद्दा माहित पाहिजे का ग्राम प्रशासनाचा सगळ्यात अगोदर उल्लेख कोणत्या व्यक्तीने केलाय, कोणी केलाय, कौटिल्याने केलाय. कोणत्या पुस्तकामध्ये केलाय, कौटिल्याचं जे अर्थशास्त्र जे आहे त्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये सगळ्यात अगोदर ग्राम प्रशासनाचा उल्लेख आपल्याला केलेला पाहायला मिळतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की भारतातली पहिली महानगरपालिका कोणत्या सालात स्थापन झाली आणि कोणत्या ठिकाणी स्थापन झाली.
तर भारतातली पहिली महानगरपालिका 1867 सालामध्ये, कोणत्या सालामध्ये तुम्हाला माहित पाहिजे? सॉरी, 1800 नाही, 1687 सालामध्ये. कोणत्या सालामध्ये? 1687 सालामध्ये. आणि कुठे स्थापन झाली होती? मद्रासमध्ये. म्हणजे 2 बिट्स आपण पाहिल्या. भारतातली पहिली महानगरपालिका आपण जर म्हटलो, साल काय लक्षात ठेवलं आपण? 1687. कोणतं साल आहे? 1687. आणि कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे? मद्रास या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? मद्रास या ठिकाणी. आता तुम्हाला आणखी एक महत्वाचा जो बिट्स आहे ते तुम्हाला फार महत्वाची ती माहिती असणं अपेक्षित आहे, की विकेंद्रीकरणाचा जो ठराव आहे, विकेंद्रीकरण म्हणजे काय? की भारतातलं जे सगळं प्रशासन आहे हे केंद्रापासूनच न चालता आपण ह्या प्रशासनाचं काय केलं पाहिजे? विकेंद्रीकरण केलं पाहिजे. म्हणजे जे सत्ता आहे त्या सत्तेचं आपण विकेंद्रीकरण केलं पाहिजे. नुसतं केंद्रापासूनच सत्ता चालवणं शक्य नाहीये. तर गावातली जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीला सुद्धा अधिकार दिले पाहिजे. म्हणजे सत्तेचं आपण खालच्या स्तरापर्यंत विभाजन केलं पाहिजे. असा विकेंद्रीकरणाचा ठराव खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने मांडला? असा तुम्हाला सगळ्यात फेमस प्रश्न येतो. मग आर्थिक विकेंद्रीकरणाचा जो ठराव आहे तो 1870 या सालामध्ये लॉर्ड मेयोने मांडला. कोणी मांडला? लॉर्ड मेयोने. मग तुम्हाला 3 बिट्स आपण पाहिल्या. त्यातली पहिली होती ग्राम प्रशासनाचा सगळ्यात अगोदर उल्लेख कोणाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? कौटिल्याचा अर्थशास्त्रामध्ये पाहायला मिळतो. दुसरी महत्वाची बिट्स, भारतातली पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? मद्रास या ठिकाणी स्थापन झाली. कोणत्या सालामध्ये स्थापन झाली? 1687 या ठिकाणी स्थापन झाली. विकेंद्रीकरण, आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी मांडला? लॉर्ड मेयोने मांडला. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी मांडला? लॉर्ड मेयोने. साल लक्षात ठेवायचं 1870. साल लक्षात ठेवायचं 1870. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी मांडला? लॉर्ड मेयोने. आणि कोणत्या सालामध्ये मांडला? 1870 मध्ये. आता मी तुम्हाला 2 साल आणखी सांगेल. एक 1852 आणि दुसरं साल 1853. 2 साल, सॉरी 1800 नाही, 1952 आणि 1953. मी 2 साल परत सांगतो, नीट लक्षात ठेवा. हे साल सुद्धा पाठ करावे लागतील. पहिलं साल 1952, दुसरं साल येते 1953. 1952 ला समुदाय विकास योजना आणली. कोणती योजना आणली? समुदाय विकास योजना. कोणत्या सालामध्ये आणली? 1952 मध्ये. कोणत्या सालात बाळांनो? 1952. आणि 1953 मध्ये आणलाय राष्ट्रीय विस्तार योजना. 2 योजनांची साल लक्षात ठेवतोय. 1953 ला जर म्हटलं राष्ट्रीय विस्तार योजना, बोला 1953 ला कोणती आहे? राष्ट्रीय विस्तार योजना. आणि 1952 ला कोणती आहे? समुदाय विकास योजना. 1952 ला कोणती आहे? समुदाय विकास योजना. आता साल आणखी एक महत्वाचा साल तुम्हाला लक्षात ठेवायचं. साल येते 1953. कोणतं साल लक्षात ठेवणार आहे आपण? 1953. या 1953 मध्ये पहिल्यांदा पंचायत राजचा स्वीकार कोणत्या राज्याने केला असा प्रश्न येतो. कोणता प्रश्न येणार? 1959 या सालामध्ये पंचायत राजचा स्वीकार करणारं पहिलं राज्य येतं राजस्थान. राजस्थानमध्ये कोणतं ठिकाण आहे? नागौर. मग पहिला प्रश्न, पंचायत राजचा स्वीकार 1959 या सालामध्ये कोणत्या राज्याने केला? राजस्थानने. दुसरं राज्य लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेश. तिसरं राज्य लक्षात ठेवणार आसाम. आणि आपलं महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला आहे? 9व्या क्रमांकाला. डन. मग तुम्हाला परत विचारतो मी, पंचायत राजचा स्वीकार करणारं पहिलं राज्य कोणतं? राजस्थान. दुसरं राज्य आंध्र. तिसरं राज्य आसाम. महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला? 9व्या क्रमांकाला. कोणत्या सालामध्ये हा स्वीकार झालाय? 1959. कोणत्या सालामध्ये झाला? 1959. चला आपण आता याला रिकॉल करू. आपण सगळ्यात अगोदर याची सुरुवात कुठून केली? काय म्हटलो आपण? लिहायला सुरुवात करायची माझ्यासोबत. आता मी लिहायला सुरुवात केली, तुम्ही लगेच लिहायला सुरुवात करा. माझ्यासोबत लिहा. हार्डली 4-5 पानं भरतील. माझ्यासोबत लिहायला सुरुवात करा. हा, आता आपण बीट्स पाहून घेतला. आता आपण त्याला रिकॉल करायचं. सगळ्यात पहिली बीट काय होती? कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सगळ्यात अगोदर कशाचा उल्लेख आला रे? ग्राम प्रशासनाचा उल्लेख. ग्राम प्रशासनाचा उल्लेख. ग्राम प्रशासनाचा उल्लेख. पटपट लिहायचं फक्त. हाता खालून गेला की परत तुम्हाला दुसरं करण्याची गरज नाही पडणार. एकदा तुम्ही आता लिहिलं आणि ही नोट्स वाचली तरी पुरेसं होऊन जाईल. हाता खालून जाऊ द्या.
आता खालून जाऊ द्या. तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न फिक्स आजच्या लेक्चर मध्ये येतील. ग्राम प्रशासनाचा पहिल्यांदा उल्लेख तुम्हाला कुठं पाहायला मिळाला रे? कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये. नाव लक्षात ठेवायचं, कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये पहिल्यांदा ग्राम प्रशासनाचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काय पाहिलं? हा, साल सांगा. साल होता 1687. 1687 मध्ये भारतातली पहिली महानगरपालिका कुठे होती? मद्रास. भारतातली पहिली महानगरपालिका कुठं पाहायला मिळते आपल्याला? मद्रास. त्याच्यानंतर काय होतं? विकेंद्रीकरणाचा ठराव 1870 मध्ये. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव लिहा. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी मांडला? लॉर्ड मेयो. कोणी मांडला? लॉर्ड मेयो. इथं आणखी एक बिट्स लिहून घ्या. 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव कोणी मांडला? लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव कोणी मांडला? लॉर्ड मेयो. हे दोघही सोबत लक्षात ठेवायला आपल्याला सोबत. लॉर्ड मेयो नाही, लॉर्ड रिपन. लॉर्ड मेयो नाही, लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन. डन का? हे बघ, हे दोघं तुमच्यासाठी फार महत्वाचे. हे याला मोस्ट इम्पॉर्टंट करा. मोस्ट इम्पॉर्टंट. हे दोघं बिट्स फार महत्वाचे आहेत. 1870 आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी मांडला? लॉर्ड मेयोने. आणि 1882 स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव कोणी मांडला? 1882 ला लॉर्ड रिपनने. 1687 मध्ये भारतातली पहिली महानगरपालिका मद्रासमध्ये. आणि ग्रामीण प्रशासनाचा उल्लेख आपल्याला सगळ्यात अगोदर कुठे पाहायला मिळतो? कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये. डन. आता मी तुम्हाला मागाशी 2 साल लक्षात ठेवायला लावले. कोणते? 1952 आणि 1953. सांगा बरं, 1952 ला काय होतं? समुदाय विकास योजना. काय होतं 1952 ला? समुदाय. इकॉनॉमिक्स मध्ये पण हा प्रश्न विचारलाय. समुदाय विकास योजना कोणत्या सालाची आहे? 1952. आणि राष्ट्रीय विस्तार योजना. राष्ट्रीय विस्तार योजना कोणत्या सालाची आहे? 1953. 1953. जायचं पुढे. चला बोला इकडे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात काय मिळतं आपल्याला? ग्राम प्रशासनाचा उल्लेख. ठीक आहे. 1687 भारतातली पहिली महानगरपालिका मद्रास. 1870 आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव लॉर्ड मेयो. 1882 स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव लॉर्ड रिपन. 1952 समुदाय विकास योजना. 1953 राष्ट्रीय विस्तार योजना. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. काय झालं? वैदिक कालखंड होता. कोणता कालखंड आहे? वैदिक कालखंडामध्ये जो ग्राम प्रमुख आहे, आता ग्राम प्रमुखाला काय म्हणतो आपण? सरपंच. वैदिक कालखंडामध्ये जो ग्राम प्रमुख होता, या ग्राम प्रमुखाला ग्रामीणी नावाने ओळखलं जायचं. काय नावाने ओळखलं जायचं? तुम्हाला विचारलं की वैदिक कालखंडामध्ये जो ग्राम प्रमुख होता, त्या ग्राम प्रमुखास काय नावाने ओळखलं जायचं? ग्रामीणी. तर जो ग्रामपंचायतीला तिला सभा किंवा समिती नावाने ओळखलं जायचं. परत आपण मी लिहायला सुरुवात केली का? मग लिहा. आता फक्त फोकस करा का गोष्टी कशा लक्षात राहतील.
गोष्टी पाठ करण्याचा प्रयत्न करा. वैदिक कालखंडामध्ये जर ग्राम प्रमुख जो होता त्या ग्राम प्रमुखाला काय म्हटलं जायचं? ग्रामिणी. काय म्हटलं जायचं? आणि जी ग्रामपंचायत होती तिला काय म्हटलं जायचं? सभा किंवा समिती. सभा किंवा समिती. सभा किंवा समिती. सभा किंवा ह्या ज्या ग्रामपंचायतीच्या फार प्राचीन कालखंडापासून ग्रामपंचायती आपल्याला ह्या भारतामध्ये पाहायला मिळतात. पण ह्या ग्रामपंचायतीचे सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो की सगळ्यात जास्त उत्कर्ष कोणाच्या कालखंडामध्ये झाला, तर तो मौर्य किंवा चौल कालखंडामध्ये सगळ्यात जास्त ग्रामपंचायतीचा उत्कर्ष कोणत्या कालखंडामध्ये झाला? मौर्य किंवा चौल यांच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण किती किती बिट्स पाहिल्या? 2. पहिल्यांदा काय म्हटलं आपण? वैदिक काळात ग्रामप्रमुखाला काय म्हणतात? आणि ग्रामपंचायतीला सभा किंवा समिती. सभा किंवा समिती. सभा किंवा समिती. आणि सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट उत्कर्ष ग्रामपंचायतीचा कोणाच्या कालखंडात आहे? मौर्य किंवा चौल कालखंडात. मौर्य किंवा चौल कालखंडात. आता मौर्य कालखंडामध्ये काही महत्वाच्या फॅक्ट्स आहेत त्या आपल्याला पाठ करायच्या. बघा, फार इंटरेस्टिंग आहे, खूप भारी आहे. तुम्ही फक्त ब्रेन वापरा, तुमचा मेंदूचा कस लावून फॅक्ट्स एकदम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे बघा, 10 गाव आहेत ना, 10 गावं, 10 गावाला म्हटलं जायचं संग्रहक. 10 गावांना काय म्हटलं जायचं? संग्रहक. 10 गावांना काय म्हटलं जायचं? 200 गावांना म्हटलं जायचं खारवटिक. 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 200 गावांना काय म्हटलं जायचं? खारवटिक. हे बघ इथं लिहितो मी, खारवटिक. खारवटिक. काय म्हटलं जायचं? खारवटिक. 10 गावांना काय म्हटलं जायचं? संग्रहक. संग्रहक. 10 गावांना काय म्हटलं जायचं? 200 गावांना खारवटिक. 200 गावांना, 400 गावांना द्रोणमुख. 400 गावांना, 400 गावांना आणि 500 गावांना ग्राम. 500 गावांना ग्राम. आता शब्द काय आले बघा आपल्या समोर. आता शब्द काय आले परत एकदा बघू आपण. सगळ्यात आधी काय पाहिलं? संग्रहक. सगळ्यात आधी काय पाहिलं आपण? संग्रहक. नंतर खारवटिक. हा शब्द आला का? खारवटिक. नंतर द्रोणमुख. कोणता शब्द आला? द्रोणमुख. आणि शेवटला काय आला? ग्राम. संग्रहक, खारवटिक, द्रोणमुख, ग्राम. आता याच्यापासून एक ट्रिक तयार होती बघा. याच्यापासून एक ट्रिक तयार होते. काय? सुख दुःख असंच तयार होतं ना. स ख द ग आहे, पण आपण ख म्हणायला हरकत नाही, ग म्हणायला हरकत नाही. सुख दुःख. दुःख आहे तर तिथं आपण ग म्हणू शकतो. सुख दुःख. आता संग्रह किती गावांना? 10 गावांना संग्रह. 10 गावांना संग्रह. खारवटिक 200 गावांना खारवटिक. 400 गावांना द्रोणमुख. आणि ग्राम म्हटलं तर 500 गाव. ग्राम म्हटलं तर काय? 500 गाव. पाठ करायला हरकत नाही. सोपा प्रश्न आहे, आला तर चुकवायचं नाही. 10 गावांना संग्रहक, 200 गावांना खारवटिक, 400 गावांना द्रोणमुख. आणि ग्राम कोणाला म्हणायचं? हे कॉम्प्लिकेटेड होतं. मी थोड्या वेळाने विचारलं का खारवटिक कोणाला म्हणायचं, मग प्रॉब्लेम होतो. 200 खारवटिक, 200 ग्रामला, 500 द्रोणमुखला, 400 आणि संग्रहकला 10. संग्रहकला 10. संग्रहकला. मग हा ग्रामपंचायतीचा सगळ्यात जास्त उत्कर्ष हे कोणाच्या कालखंडामध्ये पाहायला मिळतं आपल्याला? आणि सगळ्यात जास्त ग्रामपंचायतीची डेव्हलपमेंट सुद्धा कोणत्या कालखंडात आहे? मौर्य आणि चौल. मौर्य आणि चौल. मौर्य आणि चौल. डन का? आता याच्या आधी आपण एक बिट्स पाहिलं, आठवा बरं. ग्रामीण आणि सभा. काय म्हटलं होतं आपण? वैदिक कालखंडामध्ये. कोणत्या कालखंडामध्ये? वैदिक कालखंडामध्ये ग्रामप्रमुखास, ग्रामप्रमुखास काय म्हटलं जातं? आठवा ग्रामिणी. आणि ग्रामपंचायतीला, ग्रामपंचायतीला काय म्हणतात? सभा किंवा सभा किंवा. डन का? राहील लक्षात? राहील लक्षात? चला एकदा बोला. मौर्य आणि चौल कालखंडामध्ये सगळ्यात जास्त उत्कर्ष ग्रामपंचायतीचा. बोला. संग्रहक म्हणजे खारवटिक, द्रोणमुख आणि ग्राम. ग्रामपंचायतीला काय म्हटलं जायचं? सभा. आणि ग्राम प्रमुखास काय म्हटलं जायचं? डन. डन इथपर्यंत. जायचं पुढे. जायचं पुढे. लिहायचं लगेच. लिहा पटकन लिहा. पटकन लिहा.
झालं लिहायला पटपटल्या हा तुम्ही रफल्या लिहायला इतका वेळ जर दिला तर आपलं कम्प्लीट कसं होईल. झालं सगळ्यांचं. कलर नका वापरू मॅडम, कलर वापरायचा टाइम नाही आता. समजतं का. चला जाऊ पुढे. विष्णुगुप्त चालुक्य एक नवीन नाव येतं तुम्हाला पाहायला मिळतं इतिहासामध्ये. विष्णुगुप्त चालुक्य. विष्णुगुप्त चालुक्याने ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये ग्रामपंचायतीची रचना सांगितली. कोणी सांगितली. विष्णुगुप्त चाणक्याने. सॉरी, विष्णुगुप्त चाणक्य, मी का चालुक्य म्हटलं, सॉरी. विष्णुगुप्त चाणक्याने त्यांच्या पुस्तकामध्ये ग्रामपंचायतीची काही रचना सांगितली आणि त्या रचनामध्ये त्यांनी 4 महत्वाचे टर्म वापरल्यात. त्यातली पहिली टर्म येते ग्रामिका, गोपा, सखता आणि स्थानिक. परत एकदा नीट बोला. ग्रामिका, गोपा, सखता, स्थानिक. कोणतं आहे. ग्रामिका, गोपा, सखता, स्थानिक. परत एकदा ग्रामिका, गोपा, सखता, स्थानिक. आता त्यांनी ग्रामिका कुणाला म्हटलं. 500 जर कुटुंब असतील ना, 500 कुटुंब, त्या 500 कुटुंबांना एकत्रित त्यांनी काय म्हटलं होतं. ग्रामिका. परत एकदा 500 एकत्रित कुटुंबांना त्यांनी काय म्हटलं होतं. ग्रामिका. आता त्यांनी गोपा कुणाला म्हटलं. 5 ते 10 खेडे जर असतील, किती. 5 ते 10 खेडे एकत्र मिळून त्यांना एक टर्म दिली होती, काय. गोपा. गोपा म्हणजे किती खेडे. 5 ते 10 खेडे. त्यात 5 ते 10 खेड्यांनी एकत्रित आपण काय त्यांनी काय म्हटलं होतं. गोपा. ग्रामिका कुणाला म्हटलं होतं. 500 कुटुंबांना त्यांनी काय म्हटलं होतं. परत एकदा 500 कुटुंबांना काय म्हटलं होतं. ग्रामिका. 500 कुटुंबांना काय म्हटलं. गोपा कुणाला म्हटलं. 5 ते 10 खेड्यांना. 5 ते 10 खेड्यांना. पुढची टर्म कोणती येते. सखता. पुढची टर्म कोणती येते. सखता. हे सखतामध्ये काय म्हटले होते. 400 खेड्यांचा जो समूह आहे. किती खेड्यांचा. 400 खेड्यांचा जो समूह आहे त्याला काय म्हटलं यांनी. सखता. 400 खेड्यांच्या समूहाला काय म्हटलं. सखता. आणि एक शेवटची टर्म येते स्थानिक. 800 खेड्यांचा जो समूह आहे त्याला काय म्हटलं यांनी. स्थानिक. डन. तुम्ही ना पाठांतरावरती फोकस करा, लक्षात ठेवण्यावरती. लागलं असेल लेक्चर युट्यूबला गेलं की नंतर नोट करा, असं पण करू शकता तुम्ही. म्हणजे आपल्या चांगल्या म्हणजे पंचराज आपलं कव्हर होईल. चालेल. आता मी फक्त तुम्ही लक्ष देत चला, मला बोलत चला, माझ्यासोबत बोलत चला. लिहिलं हे लेक्चर मी टाकून दिला संध्याकाळी. उद्या संध्याकाळी तुम्हाला नोट करता येईल. चला, मी पहिली टर्म काय सांगितली. ग्रामिका. बोला. पहिली टर्म काय होते. ग्रामिका. दुसरी गोपा. तिसरी सखता. सखता. आणि चौथी स्थानिक. स्थानिक म्हणजे किती खेड हो. स्थानिक मध्ये किती खेड आहेत. 800 खेड. स्थानिक मध्ये किती खेडे होते. सकतामध्ये किती खेड आहेत. 400 खेडे. सकतामध्ये 400. गोपामध्ये 5 ते 10 खेडे कशामध्ये येतं. गोपामध्ये. आणि ग्रामिकामध्ये 500 कुटुंब. आणि हे कोणी सांगितलं. विष्णुगुप्त चाणक्य. विष्णुगुप्त चाणक्य. त्यांच्या पुस्तकामध्ये हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. विष्णुगुप्त चाणक्य. विष्णुगुप्त चाणक्य. डन का. परत एकदा लास्ट टाइम बोलता. चला बोला. ग्रामिका म्हणजे आपण खालून जाऊया. नाही, ग्रामिका म्हणजे किती. 500 कुटुंब. ग्रामिका 500 कुटुंब. गोपा. गोपा सखता आणि स्थानिक. स्थानिक मध्ये किती येतं. स्थानिक मध्ये किती येतं. आता एक महत्वाचं नाव आहे ज्यांचं नाव आहे डी टॉकविल. काय नाव आहे. डी टॉकविल यांनी स्थानिक स्वराज्य संस्था. टॉकविल यांचं एक स्टेटमेंट आहे.
टॉकविल यांचं एक स्टेटमेंट आहे, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचं पाळणाघर. कोणाचं स्टेटमेंट आहे? डी टॉकविल. तुम्ही जर बोलले नाही तर गोष्टी लक्षात राहणार नाही, मी सांगून ठेवतो. डी टॉकविल. कुणाचं स्टेटमेंट आहे? डी टॉकविल. काय म्हटलं? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचे पाळणाघर. कुणाचं स्टेटमेंट आहे? डी टॉकविल. तुम्ही जर बोलले, हे बघा काय होतं, आपण जर तोंडाने बोललो ना, प्रोनाउन्सिएशन, आपल्या उच्चार, आपले साऊंड माइंड मध्ये जातात, त्याचे व्हायब्रेशन, मग ते लक्षात राहायला सोपं होतं. म्हणून मी मोस्टली बोलायला लावतो. डी टॉकविल काय म्हटले? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचं पाळणाघर. स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचे काय ते पाळणाघर. कुणाचं म्हणणं आहे? डी टॉकविल. मग तुम्हाला विचारतील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचं पाळणाघर, हे स्टेटमेंट कुणाचं आहे? तर कुणाचं स्टेटमेंट आहे? डी टॉकविल. चालेल, एकदा बोला. चला, ग्रामिका म्हणजे गोपा, सकता, स्थानिक. डी टॉकविल काय म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचं पाळणाघर. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचं पाळणाघर. आता येतो मध्ययुगीन कालखंड. कोणता कालखंड? मध्ययुगीन कालखंड. आता ह्या टर्म महत्वाच्या आहेत. आता कोणता कालखंड येणार? मध्ययुगीन कालखंड. मध्ययुगीन कालखंड. या मध्ययुगीन कालखंडामध्ये खूप भारी भारी टर्म, याच्यावरती प्रश्न यायला पाहिजे. या मध्ययुगीन कालखंडामध्ये सरपंचाला म्हटलं होतं मोगा. काय म्हटलं सरपंचाला? मोगा. सरपंचाला काय म्हटलं? मोगा म्हणजे सरपंच. परगाना म्हणजे अंमलगुजार. परगाना म्हणजे अंमलगुजार. शीख म्हणजे शिकदार. शीख म्हणजे प्रांताला 3 टर्म आहे, अमीर, सुभेदार आणि वाली. अमीर, सुभेदार, वाली. प्रांताला किती टर्म आहे? 3. अमीर, सुभेदार, वाली. आणि याच्यामध्ये जे सरकार आहे याला म्हटलं होतं फौजदार. सरकारला काय म्हटलं होतं? पहिली गोष्ट, मोगा कुणाला म्हटलं? ऍटलिस्ट एवढं लक्षात राहिलं पाहिजे. सरपंचाला मध्ययुगीन कालखंडामध्ये काय म्हटलं होतं? सरपंचाला काय म्हटलं होतं? मोगा. सरकार जे आहे ना, सरकार आपल्या ओळखीचं लिहून घेऊ आधी. सरकारला काय म्हटलं होतं? फौजदार. सरकारला काय म्हटलं होतं? फौजदार. सरपंचाला म्हटलं मोगा आणि फौजदाराला म्हटलं होतं सरकार. फौजदाराला काय म्हटलं होतं? सरकार. अजून एक, शीखला काय म्हटलं होतं? शीखला काय म्हटलं होतं? शिकदार. शीखला म्हटलं होतं शिकदार. परगानाला काय म्हटलं होतं? अंमलगुजार. परगानाला काय म्हटलं होतं? परगानाला म्हटलंय अंमलगुजार. परगानाला काय म्हटलं? परगाना, अंमलगुजार. त्याच्यानंतर प्रांताला अमीर, सुभेदार, वाली. अमीर, सुभेदार, वाली. कुणाला म्हटलंय? प्रांताला म्हटलंय अमीर, सुभेदार, वाली. अमीर, सुभेदार, वाली. हे कुणाच्या टर्म्स आहेत? प्रांताला. अमीर, सुभेदार, वाली. अमीर, सुभेदार, वाली. अमीर, सुभेदार, वाली. डन का? चला सांगा. मोगा म्हणजे सरपंच, सरकार, शीख, परगणा, प्रांत, अमीर, सुभेदार, वाली. अमीर, सुभेदार, वाली. लास्ट टाइम. मोगा, सरपंच, सरकार, फौजदार, शीख, शिकदार, परगणा, अंमलगुजार. आणि प्रांत जर म्हटलं तर अमीर, सुभेदार, वाली. अमीर, सुभेदार, वाली. अमीर, सुभेदार, वाली. न्याय देण्याचं काम करायचे चौधरी. न्याय देण्याचं काम कोण करायचे? चौधरी. कर वसूल करण्याचं काम करायचे पटवारी. टॅक्स कलेक्शन. कर वसूल करण्याचं काम कोण करायचं? पटवारी. न्याय देण्याचं काम करायचे चौधरी. आणि गावाची देखरेख करायचे पाटील. गावाची देखरेख करायचे. किती टर्म पाहतोय आपण? 3. सांगा, पहिली कोणती होती? न्याय देण्याचं काम कोण करायचं? चौधरी. न्याय देण्याचं. कर गोळा करण्याचं काम कोण करायचं? पटवारी. कर गोळा करण्याचं काम करायचे
आणि तिसरं गावाची देखरेख. गावाची देखरेख कोण करायचं? पाटील. गावाची देखरेख कोण करायचं? आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं जर प्रश्न आलाच यातलं काय विचारतील? नाही, गावाची देखरेखीला त्यांना मजा नाही वाटत. कर आणि न्याय हे कॉमन आहे ना, हे नाही विचारणार. न्याय देण्याचं काम कोण करायचं? चौधरी. न्याय देण्याचं काम करायचे. आणि कर गोळा करण्याचं काम कोण करायचं? पटवारी. कर गोळा करण्याचं काम कोण करायचं? पटवारी. डन का? ओके. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी मांडला रे? आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी मांडला? स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव कोणी मांडला? लॉर्ड रिपनने. कोणी मांडला? लॉर्ड रिपनने. ठीक आहे. भारतातली पहिली महानगरपालिका कोणत्या सालामध्ये? खारवटिक म्हणजे काय? 200 गावांचा समूह खारवटिक. 400 ला काय म्हटलं होतं? द्रोणमुख. 500 ला काय म्हटलं होतं? भारतातली पहिली त्रिस्तरीय, आपण जे मागाशी पाहिले तर 3 स्तर होते पंचायतीला. पहिली पंचायत कोणत्या सालामध्ये स्थापन झाली? 1959. कोणत्या राज्यामध्ये? राजस्थान, आंध्र, आसाम. 9व्या क्रमांकाला कोण आहे? ही शिफारस कोणी केली होती? बलवंतराव मेहता. ही कोणाच्या समितीच्या शिफारशीनुसार आहे? बलवंतराव मेहता. बलवंतराव मेहतांनी सांगितलं होतं 3 स्तराची पंचायत राज असावी. किती स्तरांची? 3 स्तर. बलवंत म्हटलं तर 3 स्तर आणि अशोक म्हटलं तर 2 स्तर. कायम लक्षात ठेवायचं. बलवंतराव जर म्हटलं तर किती स्तर? 3. आणि अशोक म्हटलं तर 2 स्तर. मग ही जी पहिल्यांदा 1959 मध्ये ज्या पंचायत राज स्थापन झाल्या होत्या, राजस्थान असेल, आंध्र असेल, आसाम असेल, नंतर महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर असेल, ही कोणाची शिफारस होती? बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसीनुसार या पंचायत राज स्थापन झाल्या होत्या. म्हणजेच या पंचायतींचा स्तर किती स्तरांचा असेल? 3. किती स्तरांचा असणार आहे? 3. त्याच्यानंतर पुढचं जर मी तुम्हाला विचारला, राष्ट्रीय विस्तार योजना कोणत्या सालाची? बोला. राष्ट्रीय विस्तार योजना 1900. गोपा म्हणजे काय? गोपा 5 ते 10 खेड्यांचा समूह म्हणजे गोपा. आणि मोगा म्हणजे काय? आणि न्याय देण्याचं काम कोण करत होतं? आणि कर गोळा करण्याचं काम कोण करत होतं? कोण? पटवारी. कोण? पटवारी. सरकारला काय म्हटलं जायचं? सरकारला काय म्हटलं जायचं? फौजदार. सरकारला म्हटलं जायचं. कोणाच्या कालखंडात पंचायत राजचा सगळ्यात जास्त उत्कर्ष झाला? मौर्य आणि लोकशाहीचं पाळणाघर. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचं पाळणाघर. डी टॉकविल. कोणी म्हटलंय ते? डी टॉकविल. कोणी म्हटलंय? डी टॉकविल. डन का? आता तुम्हाला एक प्रश्न येईल का, कलेक्टर पद कोणाच्या कालखंडामध्ये स्थापन झालं होतं? कलेक्टर. कलेक्टर साल होतं 1772. 1772 तुम्ही इतिहासामध्ये पाहिला असेल. 1772 ला जे इंग्रज अधिकारी होते ते कोण होते? वॉरन हेस्टिंग. कोण होतं? वॉरन हेस्टिंग. गंमत होती. गंमत इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आधी होता बंगालचा गव्हर्नर. कोण होतं? बंगालचा गव्हर्नर. नंतर बंगालचा गव्हर्नर काय झाला? भारताचा गव्हर्नर. भारताचा गव्हर्नर. नंतर तोच काय झाला पुढे? भारताचा गव्हर्नर जनरल. आणि मग पुढे त्याचं रूपांतर काय झालं? भारताचा व्हाईसरॉय. भारताचा व्हाईसरॉय. डन का? अशाच प्रकारे आहे ना. आधी बंगालचा गव्हर्नर, नंतर भारताचा गव्हर्नर, नंतर भारताचा गव्हर्नर पुढे काय केलं? भारताचा गव्हर्नर जनरल. आणि मग त्याचं रूपांतर केलं आम्ही भारताचा व्हाईसरॉय. येते लक्षात? इतिहासामध्ये ना हे बंगालचा गव्हर्नर, आधी काय? बंगालचा गव्हर्नर, नंतर येतो तो भारताचा गव्हर्नर. आता ग लावलं फक्त ग. हे बघ, बंगालचा गव्हर्नर तोच भारताचा काय झाला? गव्हर्नर. आता नवीन उपाधी द्यायची ना. आधी सिंगल जी होता, आता डबल जी आणला. बंगालचा गव्हर्नर नुसतं बंगाल पुरतं होता, आम्ही नंतर त्याला भारतासाठी केलं, भारताचा गव्हर्नर केलं. आता नुसतं भारताचा गव्हर्नर नाही, आम्ही त्याचं रूपांतर केलं भारताचा गव्हर्नर जनरल. आणि मग त्याचं रूपांतर झालंय भारताचा व्हाईसरॉय. मग बंगालचा गव्हर्नर कोण होता रे सगळ्यात आधी? सांगा.
बरं, व्हॉइसरॉय सांगा. पहिला व्हॉइसरॉय कोण आहे? लॉर्ड कॅनिंग. भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण? लॉर्ड कॅनिंग. भारताचा गव्हर्नर जनरल कोण? विल्यम बेंटिंग. विल्यम, तुमचं शिकवायचं बाकी की इतिहासामध्ये? विल्यम बेंटिंग. मग भारताचा गव्हर्नर कोण येतं? वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन हेस्टिंग्स. आणि बंगालचा गव्हर्नर कोण येतं? रॉबर्ट क्लाइव्ह का? कोण येतं? रॉबर्ट क्लाइव्ह. तुम्ही इतिहासमध्ये पाहिलं नसेल हे, त्याचे तुम्हाला हे माहित नसेल. इतिहासमध्ये तुम्हाला सर एकदा पर शिकवतील. याच्यावरती प्रश्न येतो. हा, बंगालचा गव्हर्नर कोण होता पहिला? रॉबर्ट क्लाइव्ह. भारताचा गव्हर्नर कोण झालं? वॉरेन हेस्टिंग. भारताचा गव्हर्नर जनरल कोण झालं? बेंटिंग. आणि भारताचं व्हॉइसरॉय कोण झालं? लॉर्ड कॅनिंग. कोण झालं? लॉर्ड कॅनिंग. हे बरोबर आहे का? बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह. बरोबर आहे का? बरोबर असायला पाहिजे. नाही, पण मग तिथं पण वॉरेन हेस्टिंग्स पाहिजे. एकदा नेटवर सर्च करा बरं. बंगालचा पहिला गव्हर्नर. नाही येत. बरोबर आहे, रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे, चला. बंगालचा गव्हर्नर, चला बघा बघा बघा. बंगालचा गव्हर्नर पहिला कोण आहे? रॉबर्ट क्लाइव्ह. तो पुढे जाऊन काय झाला? भारताचा पहिला भारताचा गव्हर्नर कोण आहे? वॉरेन. भारताचा गव्हर्नर जनरल कोण आहे? आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण आहे? लॉर्ड कॅनिंग. हे तुम्हाला इतिहासामध्ये सर शिकवतील. ही इतिहासाची क्रोनॉलॉजी. त्याला थोडस हिस्ट्री क्लिअर करावी लागते. सगळे नावं वगैरे पाठ करावे लागतात, मग ह्या गोष्टी लक्षात राहतात. आणि मी एक जस्ट हिंट दिली. तर कलेक्टर हे जे पद आहे, कोणतं पद म्हणतोय मी? कलेक्टर नावाचं जे पद आहे, ते सगळ्यात अगोदर निर्माण केलं होतं वॉरेन हेस्टिंग्सने. कोणी निर्माण केलं? कोणत्या सालामध्ये? 1772 मध्ये पहिल्यांदा कोणतं पद निर्माण केलं? कलेक्टर. पहिल्यांदा कोणतं पद निर्माण केलं? मग तुम्हाला विचारतील, कलेक्टर पद भारतामध्ये कोणत्या गव्हर्नरने तयार केलं? कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने तयार केलं? तो वॉरेन हेस्टिंग्सने 1772 पासून भारतामध्ये कलेक्टर आहे बघा. 1772 पासून. म्हणजे कलेक्टर हे जे पद आहे, जे भारतामध्ये आणणारा व्यक्ती कोण आहे? तो कोण आहे? तो वॉरेन हेस्टिंग्स. आणि कोणत्या सालामध्ये आणलंय त्यांनी ते? 1772 मध्ये. कोणत्या सालामध्ये आणलंय? 1772 मध्ये. डन. 1772 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरण वगैरे आपल्याला माहिती आहे. हा, आता एक महत्वाचा साल लक्षात ठेवणार तुम्ही. साल लक्षात ठेवायचे 1907. कोणतं साल लक्षात ठेवणार तुम्ही? 1907. कोणतं साल लक्षात ठेवणार तुम्ही? 1907. 1907 या सालामध्ये भारतामध्ये रॉयल कमिशन स्थापन झालं होतं. 1907 या सालामध्ये कोणतं कमिशन स्थापन झालं? रॉयल कमिशन स्थापन झालं. आणि ते अध्यक्ष होते त्याचे हॉब हाऊस. तुम्हाला विचारतील, हा, रॉयल कमिशन कुणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालं होतं? हॉब हाऊस. हॉब हाऊस. कोणत्या सालामध्ये? 1907 सालामध्ये. कोणत्या सालामध्ये? 1907 या सालामध्ये. लक्षात ठेवायचं, कोणत्या सालामध्ये? 1907 या सालामध्ये. पुढे येतं साल 1917. आपण आता 7 बघितलं. 7 सालानंतर आपण कोणतं साल बघतो? 1917. 7 सालामध्ये रॉयल कमिशन कुणाच्या अध्यक्षतेखाली? हॉब हाऊस. 1917ला जे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते, त्या अधिवेशनांमध्ये 1917चं जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं, त्याच्या अध्यक्ष कोण होते? अॅनी बेझंट. इतिहासामध्ये होईल हे. त्याचे अध्यक्ष कोण होतं? अॅनी बेझंट. आणि अॅनी बेझंट यांनी एक स्टेटमेंट वापरलं होतं की आपल्या ग्रामपंचायतीने जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात काम करावं. हे किती हास्यास्पद आहे. म्हणजे आपली जी ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायतीवरती जिल्ह्यामध्ये जो अधिकारी बसलाय त्याचं कंट्रोल हे ग्रामपंचायतीवर जे कंट्रोल आहे ते जिल्ह्यावरती बसलेल्या अधिकाऱ्याच्या हातामध्ये. ही सगळ्यात जास्त हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे ग्रामपंचायतीचा जो कंट्रोल त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याच्या हातामध्ये नकोय, कारण ग्रामपंचायत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तिचं कंट्रोल जिल्ह्यामध्ये एक माणूस बसेल आणि त्याच्या हातामध्ये दिलंय, ही सगळ्यात मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. हे स्टेटमेंट कुणाचे? हे स्टेटमेंट कुणाचे? अॅनी बेझंट यांचे. आणि हे अॅनी बेझंट यांनी कोणत्या सालामध्ये हे स्टेटमेंट दिलंय? 1917. कोणत्या सालामध्ये दिलंय त्यांनी हे स्टेटमेंट? 1917. याच्या आधी एक बिट्स मी तुम्हाला विचारली, सांगा बरं कोणती?
1907 मध्ये रॉयल कमिशन, त्याचे अध्यक्ष होते हॉब हाऊस. लक्षात राहील, 1907 रॉयल कमिशन, अध्यक्ष हॉब हाऊस. 1917 अॅनी बेझंट, ग्रामपंचायतीचं प्रशासन जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्याच्या हातात आहे, त्याचं कंट्रोल. ही सगळ्यात मोठी काय हास्यास्पद गोष्ट. ही स्टेटमेंट कुणाचे? अॅनी बेझंट. त्याच्यानंतर एक साल लक्षात ठेवणार, जसं तुम्ही 1907 लक्षात ठेवलं रॉयल कमिशन हॉब हाऊस, तसं तुम्ही आणखी एक साल लक्षात ठेवणार. साल लक्षात ठेवायचं 1925. कोणतं साल लक्षात ठेवायचं? 1925. ह्या 1925 मध्ये एक समिती स्थापन झाली होती, जिचं नाव होतं हॅच समिती. कोणती समिती आहे? हॅच समिती. कशासाठी? ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचं सर्वेक्षण करण्यासाठी. ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रामपंचायती स्थापन झाल्या होत्या त्या ग्रामपंचायतींचं सर्वेक्षण करण्यासाठी 1925 या सालामध्ये कोणती समिती स्थापन झाली होती? हॅच समिती. म्हणजे दोन समिती लक्षात आल्या का? एक समिती कोणत्या सालात? 1907. आता एक समिती पाहिली 1925. हे काय होतं 1907 ला? रॉयल कमिशन. कोणतं कमिशन हे? याचे अध्यक्ष कोण आहे? हॉब हाऊस. कोण याचे अध्यक्ष? 1925 ला काय आहे? हॅच समिती. कोणती समिती आहे? कशासाठी? ग्रामीण भागातील ज्या काही ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतींचं काय करायचं होतं? सर्वेक्षण करण्यासाठी. डन. 2 बिट्स लक्षात आल्या. रॉयल कमिशन 1907, अध्यक्ष कोण आहे? हॉब हाऊस. 1925 ला कोणती समिती आहे? कशासाठी? ग्रामपंचायतीचं सर्वेक्षण करण्यासाठी. अॅनी बेझंट यांचं स्टेटमेंट कोणत्या सालामध्ये? काय म्हटलं? कोणाचं स्टेटमेंट आहे? काय म्हटलं? या जी गावामधली ग्रामपंचायत तिचं कंट्रोल जिल्ह्याच्या ठिकाणी जो अधिकारी त्याच्यामध्ये असणं म्हणजे कोणती गोष्ट? ही हास्यास्पद गोष्ट. कोणाचं स्टेटमेंट आहे? अॅनी बेझंट. डन. या 3 गोष्टी लक्षात आल्या. आपल्याला ह्या 3 गोष्टी माहित असणं अपेक्षित आहे. तुम्हाला परत विचारलं, राष्ट्रीय विस्तार योजना कोणत्या सालाची आहे? 1900. समुदाय विकास कार्यक्रम कोणत्या सालाचा आहे? 1952. कोणत्या सालाचा आहे? 1952. ठीक आहे, 1952. अजून एक महत्वाचा साल लक्षात ठेवायचं बघा तुम्हाला, 1935 ऍक्ट. कोणता ऍक्ट लक्षात ठेवणार तुम्ही? 1935 ऍक्ट. 1935च्या ऍक्ट मध्ये काय झालं की स्थानिक स्वराज्य संस्था हा जो विषय हा कुणाकडे सोपवला? प्रांतांकडे. मग स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 1935च्या ऍक्टने, कोणत्या ऍक्टने? 1935च्या ऍक्टने स्थानिक स्वराज्य संस्था कोणाकडे सोपवल्या होत्या? प्रांतांकडे. लक्षात ठेवायचं, कुणाकडे सोपवल्या? मग तुम्हाला विचारतील कोणत्या ऍक्टने स्थानिक स्वराज्य संस्था प्रांतांकडे सोपवल्या? कोणत्या ऍक्टने सोपवल्या? 1935च्या ऍक्टने. कोणत्या ऍक्टने? 1935च्या ऍक्टने. आता तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. डन इथपर्यंत. आता 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा. स्थानिक शासन मंत्र्यांची पहिली परिषद आणि स्थानिक शासन मंत्र्यांची दुसरी परिषद. स्थानिक शासन म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्यासाठी मंत्र्यांची एक परिषद भरवली होती, पहिली परिषद आणि दुसरी परिषद. डन. पहिली परिषद भरवली होती 1948 ला आणि दुसरी परिषद भरवली होती 1954 ला. मी काय म्हणतोय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मंत्र्यांची पहिली परिषद कोणत्या सालाची? 1900. आणि स्थानिक स्वराज्य मंत्र्यांची दुसरी परिषद कोणत्या सालामध्ये भरवली होती? 1954. पहिली 1948 ला आहे, दुसरी 1954 ला आहे. डन. याचं 2 साल आपण लक्षात ठेवले. ठीक आहे. ही जी पहिली परिषद आहे ही आयोजित केली होती राजकुमारी अमृता कौर यांनी. कोणी आयोजित केली होती ही पहिली परिषद? राजकुमारी अमृता कौर. आणि जी दुसरी परिषद आहे ही सुद्धा त्यांनीच आयोजित केली होती. कोणी? राजकुमारी अमृता कौर. म्हणजे 2ही परिषदा एकाच व्यक्तीने आयोजित केल्या, ज्यांचं नाव होतं राजकुमारी अमृता कौर. कोणी केलं हे? राजकुमारी अमृता कौर. पहिली जी परिषद होती त्याचं उद्घाटन केलं होतं पंडित नेहरूंनी. कोणी उद्घाटन केलं होतं? आणि दुसरी जी परिषद आहे तिचं उद्घाटन केलं होतं गवा मावळणकर. दुसऱ्या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं होतं? गवा मावळणकर. परत एकदा, स्थानिक स्वराज्य मंत्र्यांची पहिली परिषद कोणत्या सालामध्ये झाली? आणि स्थानिक स्वराज्य मंत्र्यांची दुसरी परिषद 1954.
दोघही परिषदांचं आयोजन कोणी केलं होतं? राजकुमारी अमृता कौर. पहिल्या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं? पंडित. दुसऱ्या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं होतं? गवा मावळणकर. कोणी केलं होतं? गवा मावळणकर. मग पहिल्या परिषदेचं आणि दुसऱ्या परिषदेचं आयोजन करणारी एकच व्यक्ती आहे, राजकुमारी अमृता कौर. मान्य का? राजकुमारी अमृता कौर. उद्घाटन करणारी व्यक्ती वेगवेगळे आहेत. पहिल्या परिषदेला कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. दुसऱ्या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं? गवा मावळणकर. आणि मला एक सांगा, यांची नावं काय? स्थानिक स्वराज्य मंत्र्यांची पहिली परिषद, स्थानिक स्वराज्य मंत्र्यांची दुसरी परिषद. पटलं? डन. तुम्हाला विचारतील आयोजन कोणी केलं? साल विचारतील. पहिली परिषद कोणत्या सालात झाली? 48. दुसरी परिषद झाली 54 मध्ये. उद्घाटन केलं राजकुमारी अमृता कौर. सॉरी, आयोजन केलं राजकुमारी अमृता, उद्घाटन केलं पंडित नेहरू. इकडे कोणी केलं? गवा मावळणकर. पहिली जी परिषद झाली होती त्या पहिल्या परिषदेमध्ये पंडित नेहरूने एक स्टेटमेंट वापरलं होतं. स्टेटमेंट बघा काय होतं. पंडित नेहरू म्हणाले, जोपर्यंत लोकशाहीचा विचार खालच्या म्हणजेच खेड्यांपर्यंत, खेड्यास्तरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. काय म्हणते पंडित नेहरू? जोपर्यंत लोकशाहीचा विचार खालच्या स्तरापर्यंत म्हणजे लोकशाहीचा विचार जोपर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा खरा पाया. हे स्टेटमेंट कुणाचं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच लोकशाहीचा पाया. काय हा? लोकशाहीचा पाया. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा पाया, असं कोण म्हटलं होतं? कोण म्हटलं? पंडित जवाहरलाल नेहरू. कोणत्या परिषदेमध्ये? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मंत्र्यांच्या पहिल्या परिषदेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्घाटन पण केलं आणि जवाहरलाल नेहरू म्हटले की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा काय? हा पाया. आणि अजून एक स्टेटमेंट आहे, जोपर्यंत लोकशाहीचा विचार खालच्या म्हणजे ग्रामीण भागापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लोकशाही यशस्वी होऊ शकत. मग लोकशाहीचा विचार ग्रामीण भागापर्यंत पोहोचला पाहिजे. जोपर्यंत ग्रामीण भागाला लोकशाही म्हणजे काय हे कळत नाही तोपर्यंत लोकशाहीचा विकास होणार नाही. स्टेटमेंट कोणाचं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. सांगा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मंत्र्यांची पहिली परिषद साल 1900, दुसरी परिषद 1900, आयोजन केलं राजकुमारी अमृता, पहिल्याचं उद्घाटन पंडित नेहरू, दुसऱ्याचं उद्घाटन नेहरूंचं महत्वाचं स्टेटमेंट, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा पाया. आणि जोपर्यंत लोकशाहीचा विचार खालच्या भागापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लोकशाही विकसित होऊ शकत नाही. मग अशी एक लोकशाही बद्दलचा पाळणाघर, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पाळणाघर कोणाचे? डी टॉकविल. डी टॉकविल काय म्हटले होते? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा पाळणाघर. खूप सुंदर वाक्य, खूप सुंदर वाक्य. ते परीक्षेला यायला हरकत नाही. परीक्षेला आलं तर आपल्याला ते जमायला पाहिजे. ठीक आहे. रॉयल कमिशन कशासाठी स्थापन झालं होतं? कोणत्या सालामध्ये? 1900. अध्यक्ष कोण होते? कुठे होते रे ते? इथे. हा, रॉयल कमिशन 1900. अध्यक्ष कोण आहे? हॉब हाऊस. कोण याचे अध्यक्ष? यांचं सजेशन होतं खेड्यांमध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करावी. काय सजेशन होतं? खेड्यांमध्ये कशाची स्थापना करावी? मग तुम्हाला विचारतील, बरं रॉयल कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालं? हॉब हाऊस. प्रश्न महत्वाचा आहे. हॅच समिती कोणत्या सालात आहे? 1925. हॅच समिती. आणि कशासाठी? ग्रामपंचायतीचं. म्हणजे इनी केलं ग्रामपंचायतीचं सर्वेक्षण आणि 1907 ला सांगितलं का खेड्यामध्ये काय स्थापन करा, आणि त्या केल्यानंतर मग हॅच समितीने त्याचं काय केलं असेल? सर्वेक्षण. पटलं का? त्याच्यानंतर काय केलं असेल त्याचं सर्वेक्षण. ठीक आहे. आता आपल्याला जायचं समित्यांकडे. आता याला रॅपिड मध्ये आपण रिवाइज करू पटपट पटपट, मग समित्यांकडे जाऊ. चालेल का? चला पटापट बोलायचं.
काय काय हे कट करायला का बरं येते? मला वाटलं डायरेक्ट क्लिक होईल ते. ओके, नाही ना, बरोबर आलंय का आपलं आता? ओके, हाही बरोबर आहे ना. ओके, चला बोला. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्र ग्राम प्रशासनाचा पहिला उल्लेख 1687 मध्ये महानगरपालिका मद्रासमध्ये स्थानिक स्थानिक विकेंद्रीकरणाचा ठराव, स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव 1952, 1953. बर, मौर्य आणि चौल कालखंडामध्ये सर्वात जास्त डेव्हलपमेंट मौर्य कालखंडामध्ये. संग्रहक म्हणजे हार्वटिक, द्रोणमुख आणि ग्राम. वैदिक कालखंडात ग्राम प्रमुखास आणि ग्रामपंचायतीला सभा किंवा समिती. विष्णुगुप्त चाणक्याच्या पुस्तकात मध्ये ग्रामिका म्हणजे गोपा, सखता, स्थानिक. बर, टॉकविल यांनी काय म्हटलं? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा पाळणाघर, लोकशाहीचा. मध्ययुगीन कालखंड मोगा, सरकार, शीख, परगणा, प्रांत, अमीर सुभेदार, न्याय, कर आणि गावाची देखरेख. बंगालचा गव्हर्नर, भारताचा गव्हर्नर. आणि पहिलं कलेक्टर पद कोणी स्थापन केलं? कोणत्या सालात? भारताचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. 1917 अॅनी बेझंट. जोपर्यंत नाही ग्रामपंचायतीचं कंट्रोल जिल्ह्याच्या अधिकाऱ्याच्या हातात, म्हणजे ही कोणती गोष्ट हास्य. 1917 अॅनी बेझंट. रॉयल कमिशन 1900. अध्यक्ष हॉब हाऊस. कशासाठी? खेड्यांमध्ये ग्रामपंचायती स्थापन करा. 1925 ग्रामपंचायतीचं. 1935 स्थानिक स्वराज्य संस्था विषय कुणाकडे दिला? प्रांतांकडे. कुणाकडे दिला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मंत्र्यांची पहिली परिषद, दुसरी परिषद, आयोजन, उद्घाटन. पंडित नेहरू. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा पाया. आणि जोपर्यंत लोकशाहीचा विचार स्थानिक भागापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. डन इथपर्यंत. आता आपल्याला काय पाहिजे? समित्या. पहिला आपण प्रश्न डील करू समित्यांचा क्रम. कोणता? पहिला प्रश्न आपण डील करू समित्यांचा क्रम, आणि लगेच दुसरा प्रश्न डील होईल त्यांचे साल पण आपले पाठ होतील. आता नीट लक्ष द्या, लिहायकडे लक्ष नका देऊ, आता नीट बघा. हे बघ, पहिली ट्रिक लक्षात ठेवायची. बघा अशोकराव सिंगम थकून आला. काय म्हणायचं? बघा अशोकराव सिंगम थकून आला. डन. केंद्रासाठी समित्या बघतोय आपण. सगळ्यात आधी काय बघू आपण? केंद्रासाठी. पहिलं कोणासाठी बघतोय आपण? केंद्रासाठी. काय म्हटलं मी? बघा अशोक राव सिंघम थकून आला. पटलं का? हा पहिला शब्द कोणता याच्यामध्ये? बघा अशोक राव सिंघम थकून आला. ठीक आहे. आता यांची नावं बघा. बघा अशोकराव सिंघम थकून आला. बघा पहिली समिती बलवंतराव मेहता समिती. डन का? बलवंतराव मेहता समिती पहिली समिती. दुसरी समिती कोणती यायला पाहिजे? पहिली समिती अशोक मेहता समिती. दुसरी समिती कोणती आहे? अशोक मेहता समिती. तिसरी जी समिती आहे जी.व्ही.के. राव समिती. जी.व्ही.के. राव समिती. त्याच्यानंतर चौथीची समिती आहे एल.एम. सिंघवी
सिंघवी, LM सिंघवी. आणि जी 5वी समिती आहे ती आहे PK थंगन समिती. थंगन समिती, थंगन समिती, थंगन समिती. बलवंतराव मेहता, अशोक मेहता, GVK राव, LM सिंघवी आणि थंगन. बघा अशोकराव सिंगम थकून आला. बघा अशोकराव सिंगम थकून आला. बलवंतराव मेहता, अशोक मेहता, LM सिंघवी. त्याच्यानंतर नाही का? ओके, परत एकदा. बलवंतराव मेहता, अशोक मेहता, GVK राव, LM सिंघवी आणि थंगन. चला एकदा सगळ्यांनी बोला मोठ्याने. बलवंतराव मेहता, अशोक मेहता, GVK राव, LM सिंघवी, थंगन. आणि काय लक्षात ठेवायचं? थंगन. आता मी काही साल सांगतो बघा. साल असेच पाठ करायचे. 57, 20 वर्षांनी पुढे जायचं. 77 सोपं आहे. 57 नंतर 77 ने परत 3 वर्ष पुढे जायचं. 80, 57, 77, 80, 85, 86, 88. परत एकदा सांगतो. 57, 77, 80, 85, 86, 88. 86 88 येतं ना रे? 86 88. 80 नाहीये का? ओके ओके ओके, सॉरी. परत एकदा. 57, 77, 85, 86, 88. झालं पाठ. परत एकदा. 57, 77, 85, 86. एकदा लास्ट. 57, 77, 85, 86. आता ट्रिक एकदा बोला. आपण काय म्हटलं? बघा अशोकराव सिंगम थकून आला. परत एकदा समित्या. बळवंत, अशोक मेहता, GVK राव, LM सिंघवी आणि थंगन. आता यांचे साल पाठ झाले. चला पहिल्याचं साल सांगा. 1957. याचं साल सांगा. 1900. याचं सांगा. 1900. याचं 1986. 87 नाही ह, डायरेक्ट 1988. 1900 झालं. एक तर क्रमाला विचारतील, नाही तर जोड्या लावायला तुम्हाला साल विचारतील. काही झालं तरी बघा अशोकराव सिंगम थकून आला हे विसरायचं नाही. अजून एक इथं बेसिक प्रश्न मी तुम्हाला टॅकल सांगून देतो. बळवंतराव मेहता यांनी त्रिस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार केला. कोणता? त्रिस्तरीय पंचायत राजचा, पंचायत राजची शिफारस, पंचायत राजची शिफारस. मग 3 स्तर म्हटलं तर कोण? बलवंतराव. आणि 2 स्तर म्हटलं तर अशोक मेहता. द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस, पंचायत राज, द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस. डन का? डन. जायचं पुढे. कुणाच्या समित्या आहेत ह्या? केंद्राच्या. कुणाच्या समित्या आहेत? केंद्राच्या. 2 प्रश्न इथं टॅकल झाले. क्रम 7. आता यातल्या महत्वाच्या ठळक ठळक गोष्टी आपण पाहणार, पण आधी राज्याचं पण असंच पाठ करून घेऊ. मग आपल्याला झालंय सगळ्यांचं, म्हणजे मग आतमध्ये इन डिटेलिंग करायला आपल्याला सोपं जाईल. राज्याला काय म्हणायचं बघा. वसंतराव किंवा वसंत बेबे पाटील. वसंत बेबे पाटील. काय म्हणायचं तुम्ही स्टेटला? वसंत बेबे पाटील. लिहितो मी आधी म्हणजे लक्षात येईल. वसंत काय म्हणणार? वसंत बेबे वसंत बेबे पाटील. वसंत बेबे पाटील. वसंतराव नाईक. वसंत वरून वसंतराव नाईक. पहिला बी बोंगीराव साठी, पहिला जो बे
कुणासाठी असेल? बोंगेरावसाठी. दुसरा जो ब आहे तो बाबूरावसाठी. दुसरा ब कुणासाठी? आणि तिसरा जो आहे तो पाटीलच आहे. ती 4 समित्या आहेत. वसंतराव नाईक, बोंगेराव समिती, बाबूराव काळे आणि प्राध्यापक पी.बी. पाटील. प्राध्यापक पाटील एवढं माझं, पी.बी. म्हटलं का आणखी अवघड होतं. परत एकदा वसंतराव, बोंगीरराव, बाबूराव काळे, प्राध्यापक पाटील. वसंतराव बेबे पाटील. वसंतराव बेबे पाटील. समित्या बोला. वसंतराव बेबे पाटील, वसंतराव नाईक, बोंगीरराव, बाबूराव काळे आणि प्राध्यापक पाटील. नाव लिहू. पहिली समिती वसंतराव नाईक. वसंतराव नाईक. वसंतराव नाईक. दुसरी समिती बोंगीरराव. दुसरी समिती काय? बोंगीरवार. राव म्हणतोय मी, बोंगीरवार म्हणायला पाहिजे. बोंगीरवार. बोंगीरवार. तिसरी बाबूराव काळे. बाबूराव काळे. चौथी प्राध्यापक पाटील. प्राध्यापक पाटील. डन का? इथं 4 समित्या आहेत. वसंतराव नाईक, बोंगीरराव, बाबूराव काळे, प्राध्यापक पाटील. बोला एकदा. वसंतराव नाईक, बोंगीरवार. परत एकदा. वसंतराव नाईक, बोंगीरवार, बाबूराव काळे, प्राध्यापक पाटील. डन का? याचे साल खूप भारी आहेत बघा. 60, 70, 80, 84. 60, 70. साल पाठ करणं सोपं आहे ना. 1900, 1970, 1980 आणि 1984. डन का? केंद्राला एक समिती पहिल्यांदा स्थापन झाली होती, आठवतं का कोणती? पहिली केंद्रामध्ये ही राज्याची. राज्य म्हणजे ही महाराष्ट्र. अरे यार, ही महाराष्ट्र राज्याची. केंद्रामध्ये एक समिती स्थापन झाली होती, कोणती? बलवंतराव. तिच्या ज्या शिफारसी आहेत त्या स्टेटमध्ये लागू करता येतील का नाही याच्यासाठी समिती स्थापन झाली होती वसंतराव नाईक. कळलं? वसंतराव नाईक का बरं स्थापन झाली होती? केंद्रामध्ये एक समिती स्थापन झाली होती, कोणती? बलवंतराव मेहता. बलवंतराव मेहता समिती केंद्र स्थापन झाली होती. तिच्या शिफारसी राज्यामध्ये लागू करता येतील का त्याच्यासाठी स्थापन झाली होती वसंतराव नाईक. आणि वसंतराव नाईकांबद्दल एक महत्वाची बीट्स आहे बघा. कोणती? यांनी कोणत्या पंचायत राजचा पुरस्कार केला? त्रिस्तरीय. आणि वसंतरावांनी सुद्धा याला मान्यता दिली. म्हणजे वसंतरावांनी सुद्धा त्रिस्तरीयला प्रमोट केलं. लक्षात ठेवायचं. मग अशोकराव मेहता कशासाठी होते? अशोकराव मेहता कशासाठी होती? द्विस्तरीय. अशोकराव मेहता कशासाठी होती? द्विस्तरीय. द्विस्तरीय. डन का? डन. जाऊ पुढे. चला. केंद्रासाठी एक ट्रिक सांगितली होती आपण, काय? बघा, अशोकराव सिंगम थकून आला. बघा, अशोकराव सिंगम थकून आला. राज्यामध्ये काय म्हटलं होतं आपण? वसंत बेबे पाटील. वसंत बेबे पाटील. मला एक सांगा, राज्यामध्ये केंद्राच्या सालांचा क्रम सांगा. 1957, 77, 85, 86, 88. पहिली समिती बलवंतराव मेहता. साल होते 1900. दुसरी अशोकराव 1900. तिसरी जी.व्ही.के. राव 1900. नंतर थंगन सिंघवी 1986 आणि थंगन 1988. राज्यामध्ये पहिली समिती वसंतराव नाईक 1960. बोंगीरवार 1970. बाबूराव काळे 1980. प्राध्यापक पाटील 1900. डन. आता आपला एक प्रश्न राहिला याचा तिसरा. याच्यात ठळक तरतुदी. आता थोडासा बुद्धीचा कस लागल ठळक तरतुदी लक्षात ठेवायला. पाणी मिनी पिऊन घ्या आणि आपण मग याच्या आतमधल्या समितींकडे शिफ्ट होऊ.
मला वाटलं फक्त बाटलीनच पाणी पिता का, मला तुमच्या मध्ये येऊन कळलं बोलून पण पाणी पिलं जा. चला जायचं पुढे. हा चला. पिंपळगाव. साम दाम दंड भेद सगळं माणसाला जमायला पाहिजे. आलं. अभ्यास पण जमला पाहिजे, पाठांतर पण जमलं पाहिजे, टुक्के पण मारता आले पाहिजे आणि तुमचं नशीब पण पाहिजे. साम दाम दंड भेद आणि पुढे हाय पण करायचं डॅश, पुढे नशीब पण पाहिजे. साम दाम दंड भेद आणि नशीब, या सगळ्या गोष्टी जर तुमच्या सोबत असतील तर तुम्ही लवकर पास व्हाल. यातली एक जरी गोष्ट मिस असेल तर प्रॉब्लेम नक्कीच क्रिएट होणार. आमचा एक मित्र आहे 2020-21च्या ऍड मध्ये फायनल रिझल्ट 0.5 ने राहिलेला व्यक्ती. फायनल हे जे युट्यूबला कट ऑफ येतात ना, हे सगळ्यात जास्त धोकादायक असतात. काय करायला पाहिजे माहिती आहे का, म्हणजे जगात सगळ्यात ऐकायला जगाचं पाहिजे पण विश्वास मनावरती माणसाचा असला पाहिजे. तर प्रत्येकाच्या फॅक्ट्स फार क्लिअर असल्या पाहिजे. तुम्हाला वाटतं ना का तुम्ही मेन्स क्वालिफाय होऊ शकता, तुम्ही काय केलं पाहिजे, मेन्सचा अभ्यास. तुम्हाला वाटतं ना की मी मेन्स क्वालिफाय नाही, प्रिलिम क्वालिफाय नाही होणार, मेन्सला मी माझं होणार नाही, मला नाही केलं पाहिजे, तुम्ही नाही केलं पाहिजे. तुम्हाला एक सबकॉन्शियस माइंड हिंट बरोबर देतो तुमचं होणार आहे की नाही, आणि तुम्हाला एक्झॅक्टली कळतच नसेल होणार आहे की नाही, तुम्ही 100% प्रिलिम क्वालिफाय होणार आहे असं धरून मेन्सचा अभ्यास केला पाहिजे. झालं असतं की ह्या युट्यूबच्या कट ऑफ मुळे त्याला असं फील झालं का माझं यावर्षी होणार नाही, मला मार्क्स कमी येतात, म्हणून त्याची ग्राउंडमध्ये इंटेन्सिटी कमी लागली गेली. ग्राउंडमध्ये इंटेन्सिटी कमी लागल्यामुळे प्रॉब्लेम असा क्रिएट झाला की तेवढी मेहनत त्याची क्षमता लागली नाही. कारण रोज उठलं का एक डाऊट मनामध्ये होते की नाही माहित नाही पण चला करूया. तर असं 50-60% गाजगुज कोणत्याच गोष्टीमध्ये नाही करायची. मग त्याने ती 100% केली असती तर 100% काम झालं असतं. त्या कट ऑफ मुळे त्याची मेन्स पण, त्याची ग्राउंड पण झालं, इंटरव्ह्यू पण झाला. त्याला इंटरव्ह्यूला खूप सुंदर मार्क दिले, 30 मार्क दिले 40 पैकी, एक्सलंट मार्क दिले आणि फायनल कट ऑफ राहिला 0.5 मार्काने. 0.5 मार्काने. लोकांचं ऐकलं नसतं तर 0.5 मार्काने राहिलं नसतं. त्याच्यानंतर आता त्या गोष्टीला 2-3 वर्षामध्ये उलटून गेले. मधल्या प्रिलिम पण काही नापास आहे, काही प्रिलिम खूप चांगल्या पद्धतीने पास आहे, मागच्या डायरेक्ट 70 मार्क आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच एक्झाम वर खाली झाल्या. म्हणजे नशीब एवढं खराब होऊन जातं की मधल्या 3 वर्ष झाले तरी पद नाही भेटलं. म्हणजे दुर्घटना नजर हाटी, दुर्घटना घटी, हे इतकं आहे. म्हणजे हे जितकं सुंदर आहे हे तितकंच घातक पण आहे. हे म्हणजे मला जर तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं की तुम्ही कंटिन्यू नागाच्या बिळामध्ये हात घातलाय, कधी सावल आणि कधी नाही याची शक्यताच नाही. त्याच्यामुळे याला एकदम लाईटली घ्यायचं नाही, हे क्षेत्र लाईट घेण्याचं नाहीये. याच्यामध्ये प्रचंड अभ्यास लागतो, अभ्यासाशिवाय गोष्टी वर्कआउट होत नाही. येतोय लक्षात. तर तुमचं नशीब सुद्धा पाहिजे. जर कदाचित 0.5 मार्क जर जास्त आले असते तर माणसाचं आयुष्य लाखाच्या घरामध्ये गेलं असतं. आता माणसाचं आयुष्य हजाराच्या घरामध्ये. एवढे ड्रास्टिकली चेंज होतं. म्हणजे हे असं एकमेव क्षेत्र आहे की यात जर अपयशी झाले तर तुमचा संघर्ष 5 रुपयाचा चहाचा आहे, आणि जर तुम्ही सक्सेसफुल झाले तर तुमचा पेमेंट 5 लाखाच्या घरातला आहे. म्हणजे हा डायरेक्ट सबसिडीचा खेळ आहे. येते लक्षात, हा सबसिडीचा खेळ आहे. आणि कायम लक्षात ठेवायचं, आपण बावळट याचा अर्थ महाराष्ट्र बावळट नाही. आपण मूर्ख याचा अर्थ महाराष्ट्र मूर्ख नाही. आपण टाइमपास करतो याचा अर्थ महाराष्ट्र टाइमपास करत नाही. तुम्ही ज्यावेळेस गप्पा मारत असतात त्यावेळेस चंद्रपूरमध्ये कोणीतरी अभ्यास करत असतो. ज्यावेळेस तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत फिरत असतात त्यावेळेस कोणीतरी गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र जॉग्रफी वाचत असतो, तो पाठ करत असतो. येते लक्षात. तुम्ही रिकामा टाइमपास करायला सुरुवात केली तर तुमचा कार्यक्रम झालाच. समजतंय. त्याच्यामुळे प्रचंड मेहनत आणि अभ्यास या गोष्टी लागतं म्हणजे लागतच. साम दाम दंड भेद. मी तुम्हाला सांगितलं ना की तुमचे फॅक्ट्स क्लिअर पाहिजे.
कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हे तुम्हाला ऑलमोस्ट माहित पाहिजे. वाहण्याचं काम नाही करायचं. तुम्ही व्हायला लागले की विषय संपला. व्हायचं नाही. तुम्हाला माहित पाहिजे ना ह्या गोष्टीला 5 मिनिटं माझ्याकडे, ते 5च मिनिटं गेले पाहिजे. तुम्हाला आज मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो, तुम्हाला वाटलं ना का 2 तास टाइमपास करायचा, आज दिवसभर अभ्यास करायचंच नाही दिवसभर अभ्यास. आणि दुसऱ्या दिवशी मग वाटलं ना अभ्यास करायचं, मग रिकामं काम कमी करून टाकायचं. माहित पाहिजे तुमच्या फॅक्ट्स, स्वतःबद्दलच्या जीवनाबद्दलचे फॅक्ट्स माहित पाहिजे, खरंच माहित पाहिजे. म्हणजे मला कधी कधी फार विशेष वाटतं की लोकांना एखादी गोष्ट करतात पण का बरं करतात हेच माहित नाही राहत. मग एक समजा आता मी याचं एक्झाम्पल पटवून सांगतो. आता लोकांना विचारलं तू दारू का बरं पितो, तू म्हणतो मजा करायची म्हणून दारू पितो. मग माझा प्रश्न आहे, मजा करायला फक्त दारू हे एकच ऑप्शन आहे का? बरोबर ना, तू सिगरेट पण पिऊ शकतो, गांजा पण पिऊ शकतो, तू मरून पण जाऊ शकतो. बरोबर आहे का? तू हे का बरं करत नाही? मग याचा अर्थ तुझा मजा हे अल्टिमेट पर्पज नाही. कारण माझ्यासाठी तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता ना गोष्टी, त्या सबस्टिट्यूट करायची तयारी आहे का? नाही. मग कशाला करायचं? बरोबर आहे का नाही? ही वास्तविकता आहे की नाही? ह्या फॅक्ट्स तुमच्या स्वतःबद्दलच्या क्लिअर असल्या पाहिजे. येते लक्षात? समजा काही काही लोक असे असतात की एखाद्या मित्रमैत्रिणींसाठी प्रचंड वेडे असतात. म्हणजे तो म्हटला ना चल गावाला जायचंय, हे 10 दिवस त्याच्यासोबत जाऊन बसते. असे लोक राहतात. मग मी ती मैत्री आयुष्यभर पुरणार आहे का? नाही. मग जी गोष्ट पुरणार नाही ती एवढी का बरं करायची? एक्स्ट्रीम लेवलला काय करायचे? हे तुमच्या फॅक्ट्स क्लिअर असायला पाहिजे बरं. त्याच्यामुळे तुम्ही प्रचंड अभ्यास करा. मी हे सांगत नाही बरं का त्याच्या चांगलं आयुष्य मी तुम्हाला प्रेझेंट नाही करत. मी नेहमी डार्क साईड दाखवतो, ज्याच्याने भीती वाटते माणूस चांगलं कामाला लागतं. मी तुम्हाला आता जर म्हटलं ना का तुम्ही फौजदार व्हाल, तुम्ही एवढे कमवाल, तुमचं एवढं मान-सन्मान राहील, तुम्हाला आज कोणीच विचारत नाही, पण तेव्हा तुमच्याकडे 50-50 तळं राहतील, तर काहीच अर्थ नाही. तुम्ही जास्त हवेत जाल आणि मग तुम्ही अभ्यासापासून आणखी लांब जाल. तर तुम्हाला थोडीशी भीती वाटत राहिली पाहिजे. त्याच्यासाठी हे थोडेसे डोस द्यावा लागतं मध्ये-मध्ये. आणि तुम्ही जी बडबड करतात ना, मध्ये हे चॅट करत बसताना तुम्ही एकमेकांसोबत बोलत बसताना, त्याला नेहमी लक्षात ठेवायचं, इथे येणार मीच नाही, हा प्रत्येक फॅकल्टी तुमच्या आयुष्यातून गेलेला आहे. प्रत्येक माणूस इथला. कदाचित तुम्ही जेवढ्या गोष्टी एक्स्ट्रीम लेव्हलला केल्या नसतील, तेवढ्या कदाचित दुसऱ्या फॅकल्टीने केलेल्या असतील. बरोबर आहे की नाही? कदाचित मी तुम्हाला वर्गातून कोणालाच काढून देत नाही. देतो मी कोणाला काढून? माझे सर मला रोज काढून द्यायचे. त्याच्यामुळे असं काही नसतं. आता समिती बघू आपण. झाले का थॉट्स क्लिअर? आता बडबड करायची नाही. पिंपळगाव. चला आता पहिली समिती कोणती पाहिजे? बलवंतराव मेहता समिती. चालेल. हा आता मी काय सांगतो, या समित्यांबद्दलचे 4-5 फॅक्ट्स आजच पाठ करून घेणार आपण. याच्यानंतर जर तुम्ही फॅक्ट्स आत्ता पाठ नाही केलं तर फॅक्ट्स परत पाठ होणार नाही, आत्ताच करायची. पहिली समिती मी लिहिणार इथे, बलवंतराव मेहता. खूप करायला गेलं ना, खूप करायला, मग हातातल्या ना बारीक बारीक गोष्टी पण आपल्या सुटून जातात. आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो ही समिती. एक 4-5 पॉईंट आपण याचे चांगले लक्षात ठेवू, मग नंतर मी नोट करतो. बलवंतराव मेहता समिती आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, नीट ऐका हा. याच्या अगोदर आता सगळ्यात आधी तुम्हाला हे तर माहिती आहे, बलवंतराव मेहता स्वतः काय असतील हिचे अध्यक्ष स्वतः असतील ना रे? बर, हिचं साल पण तुम्हाला माहित झालं, 1957. रिपोर्ट वगैरे पाठ करायची गरज नाही. इथे इथपर्यंत तुम्हाला ह्या बिट्स माहिती आहे. आता गंमत काय झाली होती, याच्या अगोदर 2 प्रोग्राम आले होते. किती प्रोग्राम आले होते? 2. म्हणजे 1952 कोणती योजना आली होती रे? समुदाय विकास योजना आली होती ना. आणि 1953 काय आलं होतं? राष्ट्रीय विस्तार योजना. राष्ट्रीय विस्तार योजना 1952 आणि 1953 सालामध्ये आला होता. या योजनांचं अपयश आलं होतं आणि या अपयशाची कारण शोधण्यासाठी जी समिती स्थापन केली होती तिचं नाव होतं बलवंतराव मेहता. पहिला मुद्दा कळला. बलवंतराव मेहता कशासाठी स्थापन झाली होती? समुदाय विकास कार्यक्रम 1952 आणि राष्ट्रीय विकास योजना 1953. नेमकं या योजना कोणत्या कारणामुळे अपयशी झाल्या होत्या याचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती स्थापन झाली होती? बलवंतराव मेहता समिती. आता बलवंतराव मेहताने द्विस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार केला, बरोबर का? नाही. कोणती स्तरीय? बलवंतराव मेहताने त्रिस्तरीय पंचायत राजचा काय केलेला आहे? पुरस्कार. मग द्विस्तरीय पंचायत राज कोणी सांगितली?
मी तर लगेच हिंटने लिहून ठेवणार. अशोक मेहता. अशोक मेहता. अशोक मेहता यांनी कोणती पंचायत राज सांगितली होती? द्विस्तरीय पंचायत राज. द्विस्तरीय पंचायत राज. पंचायत राजचा पुरस्कार कोणी केला होता? अशोक मेहता. म्हणजे त्रिस्तरीय कोण आहे? बलवंतराव मेहता. आणि द्विस्तरीय कोण आहे? अशोक मेहता. डन का? आता आणखी एक बिट्स आहे बघा इथे, का याने जी त्रिस्तरीय पंचायत राज सांगितली, कोणी? बलवंतराव मेहता. यांची शिफारस कोणी ऐकली होती? वसंतराव नाईक. राज्यामध्ये स्थापन केली होती महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रासाठी कोणती स्थापन केली होती? वसंतराव नाईक. वसंतराव नाईक. कोणत्या सालामध्ये रे? 1960 मध्ये. आणि यांनी सुद्धा ही जी त्रिस्तरीय पंचायत राज आहे हिचा महाराष्ट्रामध्ये काय केला? स्वीकार केला. पटलं? मग त्रिस्तरीय मध्ये 2 समित्या लक्षात आल्या. 1 बलवंतराव मेहता आणि 2 वसंतराव नाईक. पटली इथपर्यंत? आता अजून एक बिट्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, का त्रिस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार केला आणि पहिल्यांदा ह्या पंचायती कोणत्या राज्यामध्ये स्थापन झाली होती? 1959 मध्ये. याचा स्वीकार करणारं पहिलं राज्य कोण होतं? राजस्थान. दुसरं आंध्र प्रदेश. तिसरं आसाम. आणि आपलं महाराष्ट्र. 9वं राज्य कोण होतं? आपलं महाराष्ट्र. पटलं का? 9वं राज्य कोण होतं? आणि याचा जे उद्घाटन आहे ते उद्घाटन कोणी केलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. डन का? पंडित जवाहरलाल नेहरू. एकदम बेसिक प्रश्न काय येतो? त्रिस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार कोणी केला? बलवंतराव मेहता. द्विस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार कोणी केला होता? अशोक मेहता. राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार वसंतराव नाईक. डन इथपर्यंत? चला आता मी तुम्हाला काही फॅक्ट सांगतो याच्याबद्दलच्या, ते आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. पहिली एक बिट्स आहे बघा, जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषदा स्थापन कराव्या. काय म्हटलं यांनी? झेडपीची स्थापना केली पाहिजे. कशाची स्थापना केली पाहिजे? झेडपीची. झेडपीची स्थापना करा आणि जिल्हाधिकारी जो असेल, ज्याला आपण कलेक्टर म्हणतो, हा जो जिल्हाधिकारी आहे या जिल्हाधिकाऱ्याला या जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नेमवलं पाहिजे. पहिली शिफारस कळली. झेडपीची काय केली पाहिजे? स्थापना केली पाहिजे. झेडपीची काय केली पाहिजे? स्थापना केली पाहिजे. आणि जिल्हाधिकाऱ्याला काय केलं पाहिजे? त्याचं पदसिद्ध अध्यक्ष. दुसरी गोष्ट, ज्या झेडपी आहेत ना, झेडपी, ह्या झेडपी मध्ये लोकसभेचे सदस्य आणि विधानसभेमध्ये जे निवडून गेलेले लोक असतील त्यांना झेडपी मध्ये काय दिलं पाहिजे? सदस्यत्व दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? मग झेडपी बद्दलच्या 2 शिफारशी लक्षात आल्या. जिल्हा परिषदांची काय करा? स्थापना. आणि त्याचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोण नेमा? जिल्हाधिकारी. पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोणाला नेमलं पाहिजे? जिल्हाधिकारी. पहिली गोष्ट, झेडपीची स्थापना करावी आणि झेडपीचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोणाला नेमलं पाहिजे? जिल्हाधिकाऱ्याला. दुसरी गोष्ट, झेडपी मध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये निवडून गेलेले जे लोक असतील त्यांना काय दिलं पाहिजे? सदस्यत्व. काय दिलं पाहिजे? सदस्यत्व. ग्रामपंचायतीचा विकास सचिव म्हणून ग्रामसेवक असला पाहिजे. ग्रामपंचायतीचा विकास सेवक म्हणून कोण असला पाहिजे? ग्रामसेवक. कितवी बिट्स ही? तिसरी फॅक्ट बघतोय. ग्रामपंचायतीचा विकास सचिव म्हणून कोणाची नेमणूक केली पाहिजे? ग्रामपंचायतीचा विकास सचिव म्हणून कोणाची नेमणूक केली पाहिजे? कोणाची नेमणूक केली पाहिजे? ग्रामसेवकाची. कोणाची? ग्रामसेवकाची. पंचायत समितीचा जो जमीन महसुलापैकी 40% महसूल देण्यात यावा. पंचायत समितीला जो काही जमीन महसूल जमा होईल त्या टोटल जमीन महसुलापैकी 40% महसूल कोणाला दिला पाहिजे? म्हणजे पंचायत समितीबद्दलची एक बीट सांगली यांनी. जितका पण जमीन महसूल जमा होतोय त्याच्या 40% जमीन महसूल कोणाला दिला पाहिजे? कोणाला दिला पाहिजे? पंचायत समितीला. पंचायत समितीबद्दलची एक बीट झाली. महसूल किती द्यावा पंचायत समितीला? 40%. ग्रामपंचायतींमध्ये राजकीय पक्षांचं इंटरफेअर नको. ग्रामपंचायतीच्या ज्या पण इलेक्शन होतं त्याच्यामध्ये काय म्हटलंय? राजकीय पक्षांचा समावेश किंवा हस्तक्षेप असता कामा नाही. पहिली बिट्स काय पाहिली? झेडपीची स्थापना करा, त्याचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोण नेमा? जिल्हाधिकारी.
लोकसभा विधानसभा मध्ये जे लोक निवडून गेले त्यांना काय दिलं पाहिजे? सदस्यत्व दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट, ग्राम पंचायत विकास सचिव म्हणून ग्राम सेवकाची नेमणूक करा. पंचायत समितीला 40% जमीन महसुलापैकी वाटा द्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नको. हस्तक्षेप असायला पाहिजे का? नाही. डन का? आणि न्यायपंचायत स्थापन कराव्या. शेवटची बिट्स कोणती? न्यायपंचायती स्थापन कराव्या. बाकीच्या ज्या बिट्स आहेत त्या आपण इथं लिहू. कोणती समिती बघतोय? बलवंतराव मेहता. पहिली शिफारस कोणती होती सांगा चला? झेडपीची काय केली पाहिजे? स्थापना. आणि याचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असला पाहिजे? जिल्हाधिकारी असला पाहिजे. महत्वाची बातमी, महत्वाची बिट्स आहे. पुढे, झेडपी मध्ये लोकसभा आणि विधानसभाचे जे सदस्य असतील त्यांना काय दिलं पाहिजे? सदस्यत्व दिलं पाहिजे. पटलं? झेडपी बद्दलच्या 2 बिट्स. पंचायत समितीबद्दल एक बिट्स बघा. पंचायत समितीबद्दल जो काही जमीन महसूल असेल त्याचे किती टक्के वाटा? 40% वाटा कुणाला दिला पाहिजे? पंचायत समितीचा. ग्रामपंचायतीचा विकास सचिव कोण असला पाहिजे? ग्रामपंचायतीचा विकास सचिव कोण असला पाहिजे? ग्रामसेवक असला पाहिजे. पटलं का? ग्रामसेवक असला पाहिजे. अजून एक सांगितलं यांनी का न्याय पंचायती काय केलं पाहिजे? स्थापन केलं पाहिजे. न्याय पंचायतींची काय झाली पाहिजे? स्थापना. बोला काय झाली पाहिजे? न्याय पंचायतींची काय झाली पाहिजे? स्थापना. काय राहिलं? राजकीय पक्षांचा याच्या ग्रामपंचायतींमध्ये राजकीय पक्षांचा समावेश नको. राजकीय पक्षांचा समावेश पाहिजे का? नाही. अजून डन. न्यायपंचायती स्थापन करा. चला बोला. तुम्हाला विचारणार हा आता मी लगेच प्रश्न. झेडपी स्थापन करा. पदसिद्ध अध्यक्ष कोण असेल? लोकसभा विधानसभा सदस्यांना सदस्यत्व याच्यामध्ये नसेल. पंचायत समितीला जमीन महसुलापैकी किती टक्के वाटा दिला पाहिजे? ग्रामपंचायत विकास सचिव कोण असला पाहिजे? न्यायपंचायतीची काय करा? राजकीय पक्षांचा समावेश. आणि किती स्तरीय पंचायत राजचा पुरस्कार? त्रिस्तरीय. पटलं का? चला 2 मिनिटात वाचा, मी लगेच तुम्हाला विचारतोय. चला अजून 2 बिट्स आहे फक्त. अजून 2 बिट्स आहे. ग्रामसभा स्थापन करा. काय स्थापन करा? ग्रामसभांची काय केली पाहिजे? स्थापना. आणि अजून एक, वित्त आयोगाची सुद्धा काय केली पाहिजे? स्थापना. वित्त आयोगाची सुद्धा काय करा? स्थापना. चल कोण सांगतं? कोण सांगतं? बोला. कोण बोलतो? यस. नाही नाही. जिल्हा परिषदा स्थापन करा. त्याचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असेल? जिल्हाधिकारी. लोकसभा विधानसभेच्या सदस्यांना झेडपी मध्ये काय द्या? सदस्यत्व द्या. पंचायत समितीला किती टक्के वाटा द्या? जमीन महसुलाच्या 40% वाटा द्या. न्यायपंचायतीची स्थापना करा. राजकीय पक्षांचा सहभाग नको. ग्रामसभेची स्थापना करा. वित्त आयोगाची स्थापना करा. किती स्तराचा पंचायतीचा पुरस्कार? 3 स्तराच्या पंचायतीचा पुरस्कार. अजून ग्राम विकास सचिव म्हणून कोण असला पाहिजे? ग्रामसेवक. अजून डन. याच्यापेक्षा वेगळा प्रश्न याच्यावरती येणार नाही. झालं. दुसरी समिती कोणती? दुसरी समिती अशोक मेहता समिती. कोणती समिती येणार?
अशोक मेहता समिती. अशोक मेहता समिती. साल सांगा. अशोक मेहता समिती कोणतं साल आहे? 1977. हा, हे स्वतः काय होते त्या समितीचे? अध्यक्ष. अशोक मेहता स्वतः काय असणार आहे? अध्यक्ष. चला, महत्वाची शिफारस काय? द्विस्तरीय पंचायत राजचा काय करा? स्वीकार. द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणी केली? अशोक मेहता समिती. कोणी केली? अशोक मेहता समिती. चालेल का? ओके. याच्यामध्ये ना एक महत्वाची बातमी, फक्त महत्वाचा मुद्दा येतो का 243 ZD नुसार जिल्हा नियोजन समिती स्थापन झाली बघा. मग जिल्हा नियोजन समित्या स्थापन कराव्या ही जी शिफारस ही कोणी केली? अशोक मेहता. पहिली काय म्हटलं यांनी? जिल्हा नियोजन समित्या काय केल्या पाहिजे? स्थापन केल्या पाहिजे. जिल्हा नियोजन समित्या काय केल्या पाहिजे? स्थापन केल्या पाहिजे. राहील का लक्षात? जिल्हा नियोजन समित्या स्थापन केल्या पाहिजे आणि पंचायत राजला टॅक्स वसूल करण्याचे अधिकार दिले पाहिजे. 2 शिफारशी लक्षात ठेवा आपण याच्या. कोणत्या? जिल्हा नियोजन समितीची काय केली पाहिजे? स्थापना. जिल्हा नियोजन समितीची स्थापना करा आणि ग्रामपंचायतीला कशाचा अधिकार दिला पाहिजे? टॅक्स आकारण्याचा काय दिला पाहिजे? अधिकार. टॅक्स आकारण्याचा काय दिला पाहिजे? अधिकार. कोणाची शिफारसी? या अशोक मेहता समिती. कोणाची शिफारसी? या अशोक मेहता समिती. अशोक मेहता समिती. महत्वाच्या शिफारसी हा या. ग्रामपंचायतीचं जे कामकाज आहे, ग्रामपंचायतीचं काय जे कामकाज आहे त्या कामकाजावरती लक्ष ठेवण्यासाठी पंचायत राज मंत्र्याची नेमणूक करा. कोणाची नेमणूक करा? पंचायत राज मंत्र्यांची नेमणूक करा. काय केली पाहिजे त्यांची? मग तुम्हाला विचारतील पंचायत राज मंत्र्यांची नेमणूक करण्याची शिफारस कोणाची? जिल्हा नियोजन समित्या स्थापन कराव्या. कोण म्हणतं? ग्रामपंचायतीला टॅक्स गोळा करण्याचे अधिकार द्या, अशोक मेहता. आणि द्विस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार जर म्हटलं तर अशोक. कधी कधी असं होतं ना रे का ग्रामपंचायत विसर्जित करावी लागते, सदस्य राहत नाही आपल्याकडे टिकून. मग काय करावं लागतं? ग्रामपंचायत काय करावी लागते? विसर्जित. माहिती तुम्हाला 5 वर्षाचा कालखंड असतो. त्याच्या अगोदरच जर ग्रामपंचायत काय केली? विसर्जित जर केली तर 6 महिन्याच्या अगोदर काय घ्या त्या तिथे काय घेतलं पाहिजे? निवडणूक. ह्या शिफारसी कोणाच्या आहेत? अशोक मेहता. चला बोला. पहिली शिफारस काय आहे? जिल्हा नियोजन समितीची काय करा? स्थापना. दुसरं, ग्रामपंचायतीला टॅक्स आकारण्याचा अधिकार द्या. ग्रामपंचायतीच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पंचायत मंत्र्यांची नेमणूक. द्विस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार. जर ग्रामपंचायतीचं विसर्जन झालं तर 6 महिन्याच्या आतमध्ये काय घेतलं पाहिजे? निवडणुका. मान्य? मान्य का? आळस देता मान्य म्हणतो नाही. चला जायचं पुढे. मागचे रिवाइज करा बरं एकदा. हा, कोण होतं? बलवंतराव मेहता समिती. जिल्हा परिषदांची काय करा? स्थापना. पदसिद्ध अध्यक्ष कोण असेल? लोकसभा विधानसभेच्या लोकांना काय द्या? सदस्यत्व. पंचायत समितीला जमीन महसुलापैकी 40% वाटा. ग्रामपंचायत विकास सचिव कोण असेल? ग्रामसेवक. न्यायपंचायतीची स्थापना करा, ग्रामसभेची स्थापना करा, वित्त आयोगाची स्थापना करा. त्रिस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार. आणि राजकीय पक्षांना ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये इलेक्शन मध्ये हस्तक्षेप नको. नंतर कोणती समिती आली? साल होते 1977. अध्यक्ष होते अशोक. पहिली शिफारस जिल्हा नियोजन समितीची स्थापना. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतीला टॅक्स वसूल करण्याचे अधिकार द्यावे. कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी
पंचायत राज मंत्र्याची नेमणूक. कोणत्या स्तराचा पुरस्कार? द्विस्तराचा पुरस्कार. ग्रामपंचायतीचं विसर्जन झालं तर 6 महिन्याच्या आतमध्ये काय घेतलं पाहिजे? निवडणुका. डन का? पुढची समिती कोणती येते? ओके, एक महत्वाचा प्रश्न राहिला. अशोक मेहता समितीच्या शिफारसीनुसार कोणाच्या शिफारसीनुसार? अशोक मेहता समितीच्या शिफारसी. कोणती शिफारस केली होती? द्विस्तरीय पंचायत राज. यांच्या शिफारसीनुसार पहिली द्विस्तरीय पंचायत राज पंचायत झाली होती 1984 सालामध्ये. कोणत्या सालामध्ये? 1984 सालामध्ये द्विस्तरीय पंचायत स्थापन झाली होती. कोणत्या राज्यामध्ये? कर्नाटक. मग इथं 2 प्रश्न क्रिएट झाले. 3 स्तराची पहिली पंचायत कुठे स्थापन झाली? राजस्थान. आणि 2 स्तराची पंचायत राज कुठे स्थापन झाली? पहिली झाली. छान प्रश्न तयार. डन इथपर्यंत. याच्यापेक्षा वेगळं अशोक मेहता लक्षात ठेवायची गरज नाही. एकदम सोपं. आपण ठळक गोष्ट लक्षात ठेवल्या ना आपलं इलिमिनेशनला सोपं जातं. सगळं पाठ करायचं म्हटलं की गडबड होते. मी यातले पण आणखी म्हणजे हे ऑलरेडी कमी लिहिलं, जास्त मी लिहिण्याचा प्रयत्नच नाही केला. पुढची समिती कोणती येते? चला बोला समितीचं नाव. जी.व्ही.के. राव. जी.व्ही.के. राव. साल सांगा. 1900. जी.व्ही.के. राव समिती स्थापन झाली 1985 मध्ये. बरं, पुढे अध्यक्ष स्वतः कोण होते? जी.व्ही.के. राव. हे स्वतः त्याचे काय होते? अध्यक्ष. बर, एकदम 2-3 शिफारसी यांच्या. बर, अतिच्यावरती एक सुंदर प्रश्न येतो बघा. जी.व्ही.के. राव समिती कशासाठी स्थापन झाली होती? बघा, लक्ष द्या. जी.व्ही.के. राव समिती कशासाठी स्थापन झाली होती? ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी जे कार्यक्रम आहे, ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांसाठी प्रशासकीय व्यवस्थेबाबतची समिती आहे. म्हणजे ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी त्याची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेसाठी जी समिती स्थापन केली होती त्या समितीचं नाव काय? जी.व्ही.के. राव. मग आपण असं म्हणू शकतो, ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांसाठी जी समिती स्थापन केली होती त्या समितीचं नाव काय येतं? जी.व्ही.के. राव. कशासाठी स्थापन केली होती? ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाचे जे कार्यक्रम आहे त्यांच्या रिलेटेड ही समिती आहे, जिचं नाव काय होतं? जी.व्ही.के. राव समिती. पहिली महत्वाची शिफारस आहे यांची. पहिली शिफारस आहे जिल्हा विकास आयुक्त नेमावा. काय नेमलं पाहिजे? जिल्हा विकास आयुक्त नेमावा. आणि हाच जिल्हा परिषदेचा काय असेल? सीईओ. पहिली शिफारस जिल्हा विकास आयुक्त नेमला पाहिजे. काय नेमलं पाहिजे? जिल्हा विकास आयुक्त नेमला पाहिजे. आणि हाच त्या झेडपीचा म्हणजे जिल्हा परिषदेचा काय असेल? सीईओ. जिल्हा विकास आयुक्त नेमावा आणि तोच झेडपीचा काय असायला पाहिजे? सीईओ असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? तो सीईओ असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, एससी एसटी आणि ओबीसी. एससी एसटी ओबीसी यांना झेडपी मध्ये म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण असलं पाहिजे जागांमध्ये. जिल्हा परिषदांच्या जागांमध्ये काय असलं पाहिजे? आरक्षण असलं पाहिजे. आणि पंचायत संस्था चतुस्तरीय स्थापन कराव्यात. काय स्थापन कराव्यात? पंचायत संस्था काय स्थापन केल्या पाहिजे? 4 स्तराच्या स्थापन केल्या पाहिजे. अशी शिफारस कोणी केली आहे? जी.व्ही.के. राव. म्हणजे 2 स्तर पाहिले, 3 स्तर पाहिले, हा 4था स्तर आहे. जिल्हा पंचायत संस्था किती स्तराच्या स्थापन केल्या पाहिजे? चतुस्तरीय स्थापन कराव्यात. राज्य स्तरावर राज्य विकास परिषद स्थापन करावी. राज्य स्तरावर काय स्थापन केलं पाहिजे? राज्य विकास परिषद स्थापन केली पाहिजे. आणि त्याचे अध्यक्ष असले पाहिजे मुख्यमंत्री. नाही, राज्य विकास परिषदेचे अध्यक्ष असले पाहिजे मुख्यमंत्री. अध्यक्ष असले पाहिजे मुख्यमंत्री. मग पहिला मुद्दा, ही जी समिती ही कशासाठी स्थापन केली होती? ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाचे जे कार्यक्रम आहे त्याच्या प्रशासकीय बाबत समिती. दारिद्र्य निर्मूलनाबाबतचे जे कार्यक्रम आहे, ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाचे जे कार्यक्रम आहे त्याच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत ही समिती स्थापन केली. व्यवस्थेबाबत
व्यवस्थेबाबत कोणती समिती स्थापन केली होती? जी.व्ही.के. राव. कधीची? 1900. स्वतः अध्यक्ष कोण आहे? जी.व्ही.के. राव. कशासाठी? ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाचे जे कार्यक्रम आहे त्याच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत कोणती समिती स्थापन केली होती? जी.व्ही.के. राव. जी.व्ही.के. रावने कोणत्या पंचायतचा पुरस्कार केला? चतुस्तरीय चतुस्तरीय स्तरीय पंचायत राजचा काय केला यांनी? पुरस्कार केला. आणि राष्ट्रीय विकास परिषद पण स्थापन केली पाहिजे. काय स्थापन केलं पाहिजे? राष्ट्रीय राष्ट्रीय विकास परिषद स्थापन केली पाहिजे. त्याचा अध्यक्ष कोण असेल? अध्यक्ष कोण असेल त्याचे? मुख्यमंत्री. मुख्यमंत्री. राष्ट्रीय विकास परिषद. राज्य आहे का? राज्य विकास परिषद. काय स्थापन केलं पाहिजे? राज्य विकास परिषद. राज्य विकास परिषद स्थापन केली पाहिजे. त्याचा अध्यक्ष कोण असेल? मुख्यमंत्री. जिल्हा परिषदेसाठी एक शिफारस केली. कोणती? जिल्हा जिल्हा विकास आयुक्त नेमला पाहिजे. काय नेमला पाहिजे? जिल्हा विकास आयुक्त नेमला पाहिजे. जिल्हा विकास आयुक्त. जिल्हा विकास आयुक्त नेमला पाहिजे आणि तोच जिल्हा परिषदेचा काय असणार आहे? सीईओ. डन का? हे बघा, दोन महत्वाचे बिट्स येतात. जिल्हा विकास आयुक्त नेमण्याची शिफारस कोणी केली? जी.व्ही.के. राव. आणि तो झेडपीचा काय असला पाहिजे? सीईओ असला पाहिजे. चतुस्तरीय पंचायत राज असायला पाहिजे असं कोण म्हणतं? जी.व्ही.के. राव. आणि त्याच्या अंतर्गत राज्य विकास परिषद स्थापन करावी अशी शिफारस सुद्धा कोणी केली होती? आणि त्याचे अध्यक्ष कोण असायला पाहिजे? मुख्यमंत्री. कशासाठी स्थापन झाली होती? ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाचे जे कार्यक्रम आहे त्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी. आणि जिल्हा परिषदेमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी यांच्या जागा कशा असल्या पाहिजे? आरक्षित असल्या पाहिजे. यांच्या जागा कशा असल्या पाहिजे? आरक्षित. कोणी सांगितलं हे? जे.व्ही.के. राव. परत एकदा सांगा पटकन. कधीची? जे.व्ही.के. राव. 1985. स्वतः अध्यक्ष कोण आहे? जे.व्ही.के. राव. ग्रामीण विकास दारिद्र्य निर्मूलनाच्या कार्यक्रमाच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत ही समिती स्थापन झाली. किती स्तरावरती पंचायत राज असेल पाहिजे? 4. राज्य विकास परिषद स्थापन करावी. त्याचा अध्यक्ष कोण असला पाहिजे? झेडपी मध्ये एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठी जागा कशा असायला पाहिजे? आरक्षित. आणि जिल्हा विकास आयुक्त याची नेमणूक केली पाहिजे. तो झेडपीचा काय असला पाहिजे? सीईओ. कोच झेडपीचा असला पाहिजे? सीईओ. कोणी सांगितलं हे? जी.व्ही.के. राव. आता एक शेवटची समिती राहिली. त्या समितीचं नाव काय येतं? थंगन समिती. कोणती? सिंघवी बाकी का अजून? ओके, सिंघवी बाकी अजून. ओके, सिंघवी बाबत महत्वाचा प्रश्न येतो. चला सांगा, सिंघवी समिती कधीची आहे? सिंघवी समिती कधी येते? सिंघवी समिती 1986. स्थापना आहे तिची 1986. स्वतः अध्यक्ष कोण असणार त्याचे? एल.एम. सिंघवी. एल.एम. सिंघवी का असायला पाहिजे त्याचे? स्वतः अध्यक्ष. या समितीची सगळ्यात महत्वाची शिफारस आहे, जी शिफारस पेपरला विचारतात. पंचायत राज जेवढे आहेत, पंचायत राज्य आहेत त्यांना घटनात्मक दर्जा द्यावा. ही जी शिफारस, ही शिफारस कोणत्या समितीने केली? एल.एम. सिंघवी. पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा ही शिफारस करणारी जी समिती आहे त्या समितीचं नाव काय येतं? एल.एम. सिंघवी. हा प्रश्न येतो. पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची जी शिफारस, पंचायत राज किंवा पंचायत संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याची ह्या समितीने शिफारस केली. त्याच्यानंतर पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना करावी. कशी स्थापना केली पाहिजे? पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना केली पाहिजे. पंचायत राज न्यायाधिकरणाची काय केली पाहिजे? स्थापना केली पाहिजे. आणि पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यासाठी राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये 64वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती, पण पुढे जाऊन ती फेल झाली. आता पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिलाय बघा. कोणत्या घटना दुरुस्तीने? 93 आणि 94. 93 पंचायत राजला आणि नगर पंचायतला 73 आणि 74. 73वी कशाला दिला? पंचायत राज. आणि 74ला कशाने दिला? हे 73 74. पण असा जो प्रयत्न हा ऑलरेडी कोणी केला होता? राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये. त्यासाठी त्यावेळेस कोणती घटना दुरुस्ती केली होती? 64वी. मग पहिला आणि सगळ्यात महत्वाचा याच्यावरती जो प्रश्न जनरेट होतो तो असा, काय म्हटलं यांनी? पंचायत संस्थांना काय दिलं पाहिजे? घटनात्मक दर्जा. काय दिला पाहिजे? घटनात्मक दर्जा. कोणाची शिफारस ही?
सिंघवी समितीची. कोणाची शिफारस आहे ही? सिंघवी समिती. घटनात्मक दर्जा याला दिला पाहिजे. पुढची गोष्ट कोणती? पंचायत राज. पंचायत राज. पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना. न्यायाधिकरणाची स्थापना. पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना. आणि इथे एक बिट्स लिहून घ्यायची का असा पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न कोणाच्या काळात झाला? राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये असा प्रयत्न झाला. त्यासाठी कोणती घटना दुरुस्ती केली होती? 64वी घटना दुरुस्ती. पुढे सक्सेस झाली किती? नाही, फेल येते, अपयशी. डन. हा एवढा एक प्रश्न येतो. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा. कोणाची शिफारस आहे? सिंघवी समिती. आणि पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना ही सुद्धा कोणाची शिफारस आहे? सिंघवी. पंचायत राज संस्थांची स्थापना LM सिंघवी. LM सिंघवी. डन का? चालेल. आता आपल्याला कोणती पाहिजे? थंगन समिती. थंगन समितीबद्दल इन डिटेल लक्षात ठेवण्याची काहीच गरज नाही. बस एवढं आपल्याला पाहिजे. रिवाइज करू. हे झालं की मग आपण पुढच्या समित्या बघू. त्याच्यात येणारा प्रश्न काहीच नाही वाटत. चला बोला. समिती कोणती आहे? बलवंतराव मेहता. काय सांग? कधीची आहे? 1952 ला समुदाय विकास कार्यक्रम, 53 ला राष्ट्रीय विस्तार योजना याच्या अपयशाची कारण शोधण्यासाठी. किती स्तराची? राज्यामध्ये कोणी शिफारशी? वसंतराव नाईक यांनी ती स्वीकारली. अशोक मेहता द्विस्तरीय. 1959 ला त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणार पहिलं राज्य, नंतर आंध्र, नंतर आसाम, 9वं महाराष्ट्र. आणि उद्घाटन कोणी केलं? पंडित जवाहरलाल नेहरू. कोणी केलं? पंडित जवाहरलाल. शिफारस काय याची? झेडपी मध्ये पदसिद्ध अध्यक्ष कोण असावा? जिल्हाधिकारी. लोकसभा विधानसभेचे सदस्यांचं सदस्यत्व द्यावं. पंचायत समितीला 40% महसूल द्यावा. ग्रामपंचायत विकास सचिव म्हणून कोण असावा? ग्रामसेवक. न्यायपंचायतीची स्थापना, ग्रामसभेची स्थापना, वित्त आयोगाची स्थापना. डन का? राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नको. दुसरी समिती अशोक मेहता, अध्यक्ष त्याचे. 1977 जिल्हा नियोजन समितीची स्थापना. ग्रामपंचायतीला टॅक्स आकारण्याचे अधिकार द्यावे. ग्रामपंचायतीचं कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पंचायत मंत्र्याची नेमणूक. द्विस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार पहिलं राज्य 1984 ला कोण आहे? कर्नाटक. जर ग्रामपंचायती विसर्जित झाल्या तर 6 महिन्याच्या आत काय घेतलं पाहिजे? निवडणुका. JVK राव, साल 1985. चतुस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार राज्य विकास परिषद, त्याचे अध्यक्ष कोण असायला पाहिजे? जिल्हा परिषदेमध्ये SC ST OBC यांना काय झालं पाहिजे? आरक्षण. जिल्हा विकास आयुक्त नेमावा, जो झेडपीचा काय असला पाहिजे? CO. ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन जे कार्यक्रम आहे त्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी कोणती समिती नेमली होती? JVK राव. पुढची समिती आहे ते सिंघवी. 1986 पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा असं पहिल्यांदा प्रयत्न केला राजीव गांधींच्या कार्यकाळात. कितवी घटना केली होती? 64वी घटना दुरुस्ती. त्याच्यानंतर पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना करावी अशी शिफारस कोणाची होती? सिंघवी. शिफारस कोणाची होती? सिंघवी. आता आपल्याला पहिली राज्याची समिती पाहिजे. कोणती? वसंतराव नाईक. कोणती समिती असेल पहिली? वसंतराव नाईक. पाच मिनिटं ब्रेक घ्यायचा? नाही, 5 मिनिटं ब्रेक घेऊ.